गिरणी कामगारांच्या जीवावर मुंबई उभी राहिली याचा अर्थ मुंबई ज्या गिरण्या चालू होत्या तेव्हा खेडेपाड्यातून ग्रामीण भागातून प्रत्येक तरुण वर्ग मुंबईमध्ये गिरणीमध्ये कामाला यायचा. विकासाच्या नावाखाली जे काय आम्ही गमावतो काय आहे ह्या गोष्टीचं भान राजकारणी लोकांना आता राहिलेलं नाही. एवढे लोक लाचार बघतो आपण की नाही मी 12 तास का 18 तास पण काम करेल, मला थोडा पगार द्या की ॲटलिस्ट मी स्वतः खाईल रात्री चटणी भाकर आणि माझ्या परिवाराला. म्हणजे आपले महाराष्ट्रातले उद्योगधंदे मोस्ट ऑफ महाराष्ट्रातनं काढून दुसरीकडेच स्थलांतरित गुजरातला. कारण संपानंतर सुद्धा मिल चालू झाल्या होत्या, चांगल्या लेवलला चालू होत्या, सगळ्या प्रॉफिटमध्ये चालू होत्या. उलटं नवीन नवीन मशिनरी येऊन त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे क्वालिटीचा माल काढण्याचं काम चालू झालं होतं. पण प्रत्यक्ष जेव्हा कृती करायची वेळ येते त्यावेळेस मी भांडवलशाही वर्गाच्या बाजूने करतात आणि ह्यामुळे गिरणी कामगाराचा विश्वास राजकीय लोकांच्या वरला पूर्णतः उडालेला आहे. आजच्या तारखेला एवढे करोड रुपये 10 करोड 5 करोड वगैरे टाकून घरं घेण्याची मराठी माणसं किती घेतात, किती टक्के घेतात? मला वाटतं 0.1% पण नसेल. 0.0% पण नाही आहे आजच्या तारखेला. शोधायला लागतोय तुम्हाला मराठी. ही दुर्दैव अवस्था नाही का? गरीब वस्ती बांधण्याचं प्रकरण पहा. एकावर एक मुख्याच्या जागेवरती, रेल्वेच्या जागेवरती आज 4-4 5-5 बिल्डिंग म्हणजे झोपड्या बांधल्या. आम्हाला आशय होते की एकनाथ शिंदे काहीतरी निर्णय घेतील आणि त्या आशेनं गिरणी कामगारांकडे पाहत होता. एकदा त्यांनी बाईट दिली होती की मुंबईच्या बाहेर गेलेल्या गिरणी कामगारांनी मुंबईत आणू म्हणून. आणि नंतर मग हुतात्मा स्मारकमध्ये जेव्हा अभिवादन करायला गेले तिथं भाषा चेंज झाली आणि ज्या टोकाला जावं लागेल त्या टोकावर जाण्याची तयारी आता आम्ही करतो आहोत. पण मुंबईतली जमीन कदापि 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 आम्ही सोडणार नाही. असं कुणी भ्रमात जाऊ नये की यांना मुंबईतनं आम्ही हाक लावून लावू. आणि कितीही त्यांनी आमच्यावरती दबाव आणू दे. आज 40 वर्ष संघर्ष केला, अजून 10 वर्ष आम्ही करू, पण आम्ही आमचा मुंबईतला अधिकार कदापि नाही सोडला. मग झोपड्या का वाढल्या? कारण त्याला माहिती आहे मी 15 वर्ष इथं राहिले की माझी झोपडीचं पुनर्वसन होणार आहे, मला कुठेतरी SRA मध्ये घर मिळणार आहे. म्हणून त्या SRA मध्ये मिळालेली घर ते घेतातच आणि पुन्हा दुसऱ्याच्या नावानं दुसरी झोपडी तयार करतात. हे दुष्टचक्र कित्येक वर्ष मुंबईमध्ये चाललेलं आहे. आणि तो गिरणी कामगार आज आपल्या घरासाठी किंवा आपल्या मुंबईतल्या अस्मितेसाठी तो तरफडतोय. आणि ॲक्च्युली कुठे जमीन आहे ते आम्ही लेखी स्वरूपात दिलेलं आहे. सरकारची इच्छा शक्य असेल तर गिरणी कामगारांना मोफत 1 मिनिटामध्ये पुनर्वसन करू शकतं. म्हणजे आपली सरकार जी म्हटली ना की अशा पिक्चर सारखी त्याचं टीजर एकदम जोरदार असतं, ब्रँडिंग एकदम परफेक्ट असते, वेबसाईट एकदम सुपर्ब, आणि जेव्हा पिक्चर रिलीज होतं तेव्हा वाटतं की अरे आता 1 नंबरचा फ्लॉप पिक्चर आहे. फ्लॉप पिक्चर. पण जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा मात्र गिरणी कामगारांच्या आशा खूप प्रबळ होते. आणि आपल्यातला माणूस असं एक भावना होती, हे मला नक्की न्याय देणार. आणि म्हणून लोकांनी पुन्हा आंदोलनाचा नारा दिला आणि पुन्हा ताकदीनं उभे राहिले. म्हणजे आज ज्या लोकांची 80-90 वर्षाची वय झाली ती सुद्धा आंदोलनामध्ये 10 मार्चच्या आंदोलनामध्ये रात्री 12-1 वाजेपर्यंत आझाद मैदानमध्ये थांबली होती. त्यांची लाईट बंद केली होती आमची सगळी या पोलिसवाल्यांनी. लाईट नाही आझाद मैदानमध्ये, पाण्याची व्यवस्था व्यवस्थित नव्हती, मोबाईलची लाईट लावून आम्ही त्या ठिकाणी आंदोलनात बसलो होतो. स्पीकर बंद केला होता, आम्हाला अलाउन्स करायला येत नव्हतं. म्हणजे ही काय कुठली ही लोकशाही म्हणायची? पहिली प्रायोरिटी आमची हीच आहे की ज्या बिलवरती गिरणी कामगारांची घरं तयार आहेत ती ताबडतोब त्यांनी लॉटरी काढावी. दुसरी गोष्ट ट्रान्झिट स्कॅमची घरं तयार आहेत, कशासाठी तुम्ही आता जी खाली झालेली आहेत ती घरं ताबडतोब तुम्ही देऊ शकता. आता विलंब लावला तर उग्र आंदोलनं होत जातील. कारण तरुण वर्गांच्या लक्षात आलेलं आहे आता. हे वारसाने लक्षात घेतलं पाहिजे. आज तुमच्याकडे बेकारीची वेळ आली, या गिरण्या बंद झाल्या म्हणून. आणि आता हे जर मुंबईतल्या जमिनी आम्ही जर दुर्लक्षित करू तर ह्याच्यासारखं वाईट गोष्ट कुठली असू शकत नाही आहे. कळकळीची विनंती आहे या सर्व माझ्या बांधवांना. 1 फूट जागेसाठी आम्ही भावाभावाचे गळे दाबतो, जमिनी प्रॉपर्टीसाठी आम्ही काही करतो. एवढी मोठी जमीन मुंबईतल्या अधिकाराचं आहे, इकडं आम्ही दुर्लक्षित करतो आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. जे नेते सांगतात ना आता मुंबईत जमीन नाही, निर्लज्ज लोक आहेत ही. यांना जराही चाड नाही आजच्या तारखेला की कुठल्या आशेने तुम्ही आत्तापर्यंत लढाई केल्या. आजपर्यंत 20 वर्ष 25 वर्ष तुम्ही खेळवत ठेवलात की तेव्हा तुम्ही लोकांना नाही सांगितलं की मुंबईत जमीन नाही, मी मुंबईच्या बाहेरची घर घेतो म्हणून. आणि आज तुम्ही सरकार सांगते तसं बोलताय की मुंबईत जमीन नाही म्हणून. कुठे गेल्या मग जमिनी मुंबईतल्या? हा प्रश्न सरकारला विचारायचं सोडून तुम्ही लोकांना सांगता मुंबईत जमीन नाही. हा निर्लज्जपणा या लोकांचा. शेवटी उद्रेक होतो एखाद्या गोष्टीचा, मग त्यावेळेस तो कायदा काही बघत नाही.
आणि मग त्याचे परिणाम दुष्परिणाम खूप होतात. आणि मग आमचंही म्हणणं आहे की दुष्परिणाम होऊ नये तिथपर्यंत सरकारने त्याचा अंत पाहू नये. सर, तुमचं आपल्या जागरूक नागरिक कट्ट्यामध्ये हार्दिक स्वागत आहे. नमस्कार. मुंबई उभी राहिली ती मिल कामगारांच्या घामावर. मग आज त्याच मिल कामगारांना रस्त्यावर का उतरावं लागतं? खरं म्हणजे दुर्दैव आहे. समाजकारण आणि राजकारण किती असायला पाहिजे याचं जर मापन केलं तर 80% समाजकारण 20% राजकारण आपण मानू शकतो. पण आजच्या तारखेला तुम्हाला समाजकारण कुठे दिसत नाही आहे. कारण सत्ता आणि सत्तेसाठी पैसे अशी समीकरण राजकीय लोकांची झालेली आहे. आज मुंबईच्या गिरणी कामगारांच्या जीवावर मुंबई उभी राहिली याचा अर्थ मुंबई ज्या गिरण्या चालू होत्या तेव्हा खेडेपाड्यातून ग्रामीण भागातून प्रत्येक तरुण वर्ग मुंबईमध्ये गिरणीमध्ये कामाला यायचा. आणि त्याच्याबरोबर त्यांची फॅमिली जे कुटुंब होतं ते सुद्धा खानावळीसारखे हे उद्योग करून मुंबईला घडवलं खरं म्हणजे खऱ्या अर्थानं. आणि निव्वळ संस्कृती, वैचारिक, सामाजिक या दिशा सगळ्या गोष्टीकोनातनं या मुंबईचं जडणघडण ह्या गिरणी कामगारांच्यामुळं झालेलं आहे. आज आपण जे वैभव पाहतो आहे, जमिनीचा भाव वगैरे या सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्याचं जे आकर्षण लोकांना निर्माण झालेलं आहे. पण ह्याच्यामध्ये जेव्हा आपण विकास या नावाखाली पुढे जात असताना अनेक गोष्टी आपण चांगल्या गमावलेल्या आहेत आणि गमावत आहोत. आणि हे दुर्दैव या महाराष्ट्राचं हे राजकीय लोकांनी करून ठेवलेलं आहे. आणि निव्वळ आमचा आक्षेप आहे या मराठी राजकीय लोकांचा की आपण नक्की राजकारण कोणासाठी करतो आहोत. निव्वळ आपल्या सत्तेचं विकासाच्या नावाखाली जे काय आम्ही गमावतो काय आहे ह्या गोष्टीचं भान राजकारणी लोकांना आता राहिलेलं नाही आणि त्याचे परिणाम आज आम्ही पाहतो आहोत या ठिकाणी. बरोबर. सर, मला विचारायचं आहे, गिरणी बंद झाली त्या दिवशी फक्त मशीन बंद झाली किंवा हजारो लोकांचं भविष्यही त्यासोबत बंद झालं? हजारो नाही, लाखो लोकांचं महाराष्ट्राचं भविष्यच बदललं गेलं या ठिकाणी. गिरणी बंद झाली, निव्वळ उद्योगधंदा बंद झाला असा नाही आहे. महाराष्ट्रातून येणारा जो रोजगार होता, रोजगाराच्या संधी होत्या, त्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होत्या हे कायमच्या बंद झाल्या. उद्योगधंदाच बंद झाला नाही, सामाजिक दृष्टिकोनात प्रचंड हानी या ठिकाणी झाली. आणि ह्याचं पुनर्वसन आता महत्त्वाचा पार्ट आहे की जो आज आम्ही संघर्ष आज एवढे वर्ष 30-40 वर्ष करतो आहे की गिरणी कामगारांना न्याय मिळाला पाहिजे. कारण ज्या गिरणी कामगार हा मुंबईचाच नाही तर कामगार वर्गाचा कणा होता. बरोबर. आणि तो कणाच जर थांबला तर पुढं भविष्य तरुण वर्गाचं खूप भयानक आहे. आपण बघतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांना हक्कांसाठी 8 तास कामाचा हक्क म्हणून दिलेला आहे. कामगारांचा त्यांना हक्क मिळावा, त्यांना कामाव्यतिरिक्त त्यांचे स्वतःचे पर्सनल वर्क, फॅमिलीसाठी टाइम हा सगळा असावा. पण आता कुठेतरी आपण बघतोय की बेरोजगारी एवढी वाढली आहे की एवढे लोक लाचार बघतो आपण की नाही मी 12 तास का 18 तास पण काम करेन, मला थोडा पगार द्या की ॲटलिस्ट मी स्वतः खाईल, रात्री चटणी भाकर आणि माझ्या परिवाराला देईल, अशी परिस्थिती आज उद्भवली आहे. म्हणजे आपले महाराष्ट्रातले उद्योगधंदे मोस्ट ऑफ महाराष्ट्रातनं काढून दुसरीकडेच स्थलांतरित होतात. गुजरातमध्ये एवढे उद्योगधंदे गेलेले आहेत. का गेलेत की मुंबईच्या निव्वळ जमिनीला मिळालेला भाव हे लक्षात डोळ्यासमोर. एकही मिल तोट्यामध्ये नव्हती, एकही मिल नव्हती. सगळ्या मिल चांगल्या पद्धतीने प्रॉपर्टी झाले. संपानंतरचं आपण कधी आपले डॉक्टर दत्ता सामंत एक की संपामुळं गिरणी कामगारचं अजिबात नाही आम्ही मानणार. कारण संपानंतरसुद्धा मिल चालू झाल्या होत्या, चांगल्या लेवलला चालू होत्या, सगळ्या प्रॉफिटमध्ये चालू होत्या. उलटं नवीन मशिनरी येऊन त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे क्वालिटीचा माल काढण्याचं काम चालू झालं होतं. निव्वळ शासकीय केंद्रासारखे धोरण होतं की ज्या पद्धतीनं आलं ह्या धोरणाला बळी पडलेल्या या सगळ्या गोष्टी आहेत. बिहार ॲक्ट कायदा आणि बिहार ॲक्ट कायद्याच्या अनुषंगानं दिलेली एका संघटनेला मान्यता आणि त्या मान्यतेचा दुरुपयोग याचे परिणाम आज गिरणी कामगारांना त्यांच्या वारसांना भोगावे लागत आहेत आणि एकंदरीत महाराष्ट्राला सुद्धा भोगावे लागत आहेत. आज आम्ही कोणीही समाधानी नाही या गोष्टीमध्ये. आणि जर आमच्या महाराष्ट्रातली जनता जर समाधानी नाही आहे तर राजकीय लोकांनी याचा विचार करणं गरजेचं आहे की आम्ही कोणासाठी आहोत. बरोबर. जर आम्ही जे जनतेसाठी जनतेकडनं निवडून येतो आहोत तर आम्ही जनतेसाठी किती काम करतो आहोत. भावनिक गोष्टी बोलल्या जातात, प्रत्येकजण व्यासपीठावर येऊन बोलतो मी गिरणी कामगारचा मुलगा, मी गिरणी कामगारचा नातू वगैरे. पण प्रत्यक्ष जेव्हा कृती करायची वेळ येते त्यावेळेस तुम्ही भांडवलशाही वर्गाच्या बाजूने करतात आणि ह्यामुळे गिरणी कामगारचा विश्वास राजकीय लोकांच्या वरला पूर्णतः उडालेला आहे आजच्या तारखेला.
मला नाही वाटत फक्त गिरणी कामगार, मी तर म्हणते प्रत्येक तरुण वर्गाचा समाजाचाच विश्वास उडालेला आहे. चाललेला आहे. विकासाच्या नावाखाली विकास तर नाही होत, पण जागेच्या किमती प्रचंड वाढवून ठेवल्या. त्या स्पेशली मुंबईमध्ये जिथे उद्योगधंदे जास्त प्रमाणात असायला पाहिजे, तर उद्योगधंदे स्थलांतरित करून तिथल्या जागांना व्हॅल्यू, म्हणजे दुसऱ्या राज्यातल्या लोकांनी या इथे घरं बांधा आणि इथले उद्योगधंद्यांना नष्ट करा, जेणेकरून मराठी माणूस इकडनं कायमस्वरूपी निघून जाईल. प्रॉपर मुंबईमध्ये आज ज्या त्या ठिकाणी गिरण्या होत्या त्या ठिकाणी मोठे मोठे टॉवर्स निर्माण झाले. हे टॉवरमध्ये जी काही घरं तयार होत आहेत किंवा जे काही स्ट्रक्चर तयार होतं आहे, हे घेणारे कोण आहेत? एवढे करोड रुपये, 10 करोड 5 करोड वगैरे टाकून घरं घेण्याची मराठी माणसं किती घेतात, किती टक्के घेतात? मला वाटतं 0.1% पण नसेल. 0.0% पण नाही आहे आजच्या तारखेला. शोधायला लागतोय तुम्हाला मराठी. ही दुर्दैव अवस्था नाही का? आणि ह्याला कुठेतरी आपल्याला खीळ घालायला पाहिजे, किंवा या गोष्टीला आमचं आव्हान आहे की मुंबईत गिरणी कामगारांचं पुनर्वसन हे झालंच पाहिजे. बरोबर. आज अनेक ठिकाणी आम्हाला शेलूला देतो, वांगणीला देतो, एवढं कशाला? का घेऊ आम्ही तिकडे? आज जे लोक शेलू वांगणीचं जे नाव काढतात त्यांना आम्हाला विचारायचं आहे की शेलू वांगणीला गिरणी कामगारांनी घरं का घ्यावीत? याचं एक कारण त्याने आम्हाला सांगावं की आज तुम्ही 9.5 लाख रुपये आमच्या गिरणी कामगारावर कर्ज काढून देणार आणि त्या ठिकाणी पैसे गुंतवल्यानंतर त्या जागेची किंमत नाही, त्याचं जे काय तुम्हाला बँकेचा इंटरेस्ट भरायचा आहे ना, तेवढंसुद्धा उत्पन्न तुम्हाला त्या जागेतून मिळणार नाही आहे. 20 वर्षानंतर 25 वर्षानंतर ते डेव्हलप होणार, त्या आशेवरती तुम्ही आज आमचे पैसे गुंतवायला लावताय. बरं, आज 40 वर्ष आम्ही लढल्यानंतर आज 14 संघटना आम्ही एकत्रित झालो या गोष्टीवरती, आणि एक मोठ्याने त्यांनी मागणी केलेली आहे की आमचं मुंबईत पुनर्वसन झालं पाहिजे. मुंबई म्हणजे बृहन्मुंबई, ते म्हणतात की MMRD किंवा मुंबई महानगरपालिका अशा पद्धतीचे शब्दाचे खेळ चालू आहेत. आणि आज आता लोकांच्या चांगलं लक्षात आलेलं आहे की शेलू किंवा अंगी किंवा मुंबईच्या बाहेरची ह्याला पूर्ण विरोध. आधी तर गिरणी कामगारांवरती अन्याय झालेलाच आहे, पण आता मुंबईच्या बाहेर कुठेतरी दूर फेकले जाऊन फेकण्याचं चाललेलं आहे. अजून पैसेही घ्या आमच्याकडनंच आणि अन्यायही आमच्यावरतीच करा. गरीब वस्ती बांद्र्याचं प्रकरण पहा. एकावर एक मुख्याच्या जागेवरती, रेल्वेच्या जागेवरती आज 4-4, 5-5 बिल्डिंग म्हणजे झोपड्या बांधल्या. आज त्या ठिकाणी 100 लोकच फक्त पात्र आहेत, बाकीची 500च्या वरती लोक अपात्र ठरले गेले. म्हणजे अपात्र लोकांना आम्ही त्या ठिकाणी एवढे वर्ष पोचलो आणि ते काढण्याची हिंमत आजपर्यंत राजकीय कोणी दाखवला? आत्ता या सरकारने दाखवलेली आहे. आणि ह्याच्याबद्दल आत्ता मला वाटतं एकनाथ शिंदेने बाईट दिलेली आहे की ते म्हणतात की आम्ही तुमचं या ठिकाणी पुनर्वसन करू. का? तेच ना, का तुम्ही का विरोध करत नाही या गोष्टीला? ह्याचा निषेध आहे आम्ही करतो आहोत. आणि गिरणी कामगारांच्या बाबतीत तुमचे कायदे कुठं गेले? यासाठी तुमचे कायदे अनेक वेळा तुम्ही बोललेले आहेत मुख्यमंत्री. सरकारवरचा विश्वास ढाळायचं कारण हेच आहे. आम्हाला आशय होते की एकनाथ शिंदे काहीतरी निर्णय घेतील आणि त्या आशेनं गिरणी कामगार त्याकडे पाहत होता. एकदा त्यांनी बाईट दिली होती की मुंबईच्या बाहेर गेलेल्या गिरणी कामगारांनी मुंबईत आणू म्हणून. आणि नंतर मग हुतात्मा स्मारकमध्ये जेव्हा अभिवादन करायला गेले तिथं भाषा चेंज झाली. आम्ही MMRD क्षेत्रामध्ये त्यांचं पुनर्वसन करू. म्हणजे शब्दाचे खेळ तुम्ही करणार आमच्याशी? हे जे चाललं आहे, मग कसा विश्वास राहणार सरकारवरती? मग या ठिकाणी जर आत्ता गृहनिर्माण मंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहे, त्यांच्याकडून अपेक्षा आहे हे जर त्यांनी जर काम नाही केलं तर संपूर्ण वर्ग त्यांच्या विरोधात जाऊ शकतो. कारण आज प्रत्येक गिरणी कामगारांच्या पोटामध्ये राग आहे आणि तो राग कुठंतरी बरं आज तरुण वर्ग पण उभा राहतोय. आता तरुण वर्गाला ही गोष्ट कळायला लागली आणि ह्याचं नेतृत्व काही लोक चांगल्या पद्धतीने करतायत आणि मला वाटते तरुण वर्ग, वारस वर्ग आता उभा राहतोय. असं समजण्याचं कारण नाही कामगार आता संपला, येत नाही, उद्या लढाई होणार नाही आणि मग आम्हाला पाहिजे ते करता येईल, असं आता होणार नाही. आता तरुण वर्ग उभा राहतो आणि आम्ही तो उभा करणार. बरोबर. आणि ज्या टोकाला जावं लागेल त्या टोकावर जाण्याची तयारी आता आम्ही करतो आहोत. पण मुंबईतली जमीन कदापि 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 आम्ही सोडणार नाही. असं कुणी भ्रमात जाऊ नये की यांना मुंबईतनं आम्ही हाक लावून लावू. अनेक कितीही त्यांनी आमच्यावरती दबाव आणू दे. आज 40 वर्ष संघर्ष केलो, अजून 10 वर्ष आम्ही करू, पण आम्ही आमचा मुंबईतला अधिकार कदापि नाही सोडणार. आपण बघतो की मराठी माणसालाच प्रत्येक गोष्टीसाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणा की आपल्या मुंबईमध्ये संघर्ष करावा लागतो आणि परप्रांतीय आरामामध्ये येतात, त्यांचं पुनर्वसन होतं, त्यांच्यासाठी घरं, त्यांच्यासाठी कायदा, सगळ्या गोष्टी असतात.
मराठी बोला म्हणून त्यांच्यावरती सक्ती करावी लागते एवढ्या वर्षानंतर. खरं म्हणजे याच्यासाठी अगोदरच कायदा व्हायला पाहिजे होता की तुला या इथली स्थानिक भाषा येते की नाही, तरच तुला नोकरी, तरच तुला पासिंग, तुला या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे. या कुठंतरी कायद्या सुव्यवस्थेमध्ये जे काही गडबडी होतात, पैसे देऊन कुणालाही परमिट दिली जातात, कुणालाही पासिंग केलं जातं, कुणालाही इथं राहायला मुभा दिली जाते. हे खरं सुरुवातीपासून जर काही स्ट्रिक्ट ही गोष्टी ठेवल्या असते तर आज ही वेळ आली नसते ना. आज वेळ ही का आली, तर ही वेळ आली आपली कायदा सुव्यवस्था जी आहे ना ती भ्रष्ट कायदा व्यवस्था झालेली आहे ना. जे कोणी या गोष्टीवरती जर पैसे खाऊन काम करत असेल तर त्यांनी हे लक्षात ठेवावं, आपली पुढची पिढी या ठिकाणी राहणार आहे, बरोबर. तुमची मुलं या ठिकाणी वावरणार. त्यावेळेस परिस्थिती काय निर्माण होईल. आता तर निदान शहाणं झालं पाहिजे, नाहीतर तुम्हीच तुमच्या पुढच्या पिढीची हत्या करतात असा अर्थ होईल. बरोबर. ह्या लोकांनी आत्ताच हा विचार करायला हवा, उशीर होऊन जाईल. की निव्वळ पैसा ही आपल्यासाठी आत्ताची गोष्ट महत्त्वाची नाही. महाराष्ट्राची असं आम्ही विकास बघतोय, आम्ही भारताचा विकास सगळ्या गोष्टी आम्हाला मान्य आहेत, त्याच्याबद्दल आपला विरोध नाही. पण ज्या ज्या काय राज्याच्या अस्मिता आहेत त्या राज्याच्या टिकल्या पाहिजेत ना. बरोबर. त्याचा सन्मान झाला पाहिजे, त्याच्या आदर झाला पाहिजे. असं नाही की आम्ही दुसऱ्या राज्याचा काही अस्मितेवरती घाला घालतो, बिलकुल नाही. आमची तर विचारधारा संस्कृती अशीच आहे की सर्वांना सामावून घेणारी आहे, सर्वांना एकत्र ठेवणारी आहे. आणि त्याचा आता आमच्या डोक्यावरती आले सगळे लोक. म्हणून या गोष्टीचं भान आता आपल्याला ठेवावंच लागेल ना. बरोबर. आज प्रत्येक मराठी माणसाने आणि आपल्या महाराष्ट्रीयन लोकांनी सावध होण्याची आता वेळ आली. बरोबर. वोट बँक वाढवण्यासाठी किंवा काय दुसऱ्या राज्यातनं घेऊन येतात, त्यांचं पुनर्वसन करतात, त्यांना लगेच मतदानाचे हक्क झाले ना. तसंच होत आहे, कारण तुम्हाला 15 वर्ष झाले की तुम्ही इथला नागरिकच बनतात तुम्ही, आणि त्यामुळे सगळ्या संधी त्यांना मिळत जातात आहे. पण या ठिकाणी खरा तुम्ही जमिनीचा हक्क जो आहे ना तो नाही दिला गेला पाहिजे. तुम्ही राहा खा प्या, पण ज्यावेळेस प्रॉपर जमिनीचा जो अधिकार दिला जातो ना, या ठिकाणी सगळ्या गोष्टी बदलत जातात. मग पुन्हा मग झोपड्या का वाढल्या, कारण त्याला माहिती आहे मी 15 वर्ष इथं राहिले की माझी झोपडीचं पुनर्वसन होणार आहे, मला कुठेतरी SRA घर मिळणार आहे. म्हणून त्या SRA मिळालेली घर ते घेतातच आणि पुन्हा दुसऱ्याच्या नावानं दुसरी झोपडी तयार करतात. हे दुष्टचक्र कित्येक वर्ष मुंबईमध्ये चाललेलं आहे. आणि तो गिरणी कामगार आज आपल्या घरासाठी किंवा आपल्या मुंबईतल्या अस्मितेसाठी तो तरफडतोय. आज एक घटना तर अशी आहे, आजच्या तारखेला आम्ही पाटणला एक मीटिंग घेतली होती. त्या मीटिंगमध्ये मी 4 वाजता मीटिंग होती, 4-5 वाजता काही लोक 3 वाजल्यापासून येऊन तिथं थांबले. म्हटलं का एवढ्या लवकर आला, नाही म्हणे आम्हाला गाडी परत मिळत नाही, ते गाठी टेकवत वगैरे तिथे आले होते आणि आम्हाला लवकर आम्हाला काहीतरी सांगून आम्हाला जातं. म्हटलं एवढे त्यांना ST मोफत आहे, वय 70 वर्ष झालेलं आहे आणि आले ना त्या आशेने त्या ठिकाणी ऐकायला. म्हटलं आज जे घर काय मिळणार आहे ते तुम्हाला नाही, तुमच्या वारसांना मिळणार आहे, तर तुम्ही कशाला एवढी तगदग करायची, मुलांना पाठवायचं. नाही मुलांना त्यात हे नाही आहे, म्हणजे तेवढा रस त्यांना वाटत नाही आहे आणि ते याला वेळ नाही त्यांना, आणि आम्हाला राहवत नाही म्हणून आम्ही येतोय आणि आम्हाला काहीतरी आमच्या पुढच्या पिढीला द्यायचं आहे. एकदा आम्ही त्यांना दिलं की आम्ही शांततेने आम्हाला जायला का, आम्ही तर राहू शकत नाही, पण मला काहीतरी दिलेल्याचा आनंद. म्हणजे आज गिरणी कामगार याच आशेने आहे की मी कोणाला काहीतरी देईन, मला काहीतरी द्यायचं आहे, ही भावना आज वयस्कर गिरणी कामगारच्या मनामध्ये आहे. काय मी मिळवलेलं आहे, मुंबईचं वैभव मिळवलेलं आहे, मुंबईत मी काबाड कष्ट केलेलं आहे, मला कायद्याने ते मिळणार आहे. मी आज एवढे वर्ष आशेवर लढतो आहोत, अनेक मी आंदोलनं केलेली आहेत, हे मला हा विश्वास आहे तो. आणि आज मी काहीतरी माझ्या पुढच्या पिढीला दिलं तर मला आनंदानं मुक्ती मिळेल, एवढ्या आशेवरती तो आज जगतोय. आणि आज सरकारचे डोळे अजूनही मिटलेलेच आहेत, तरी सरकार या गोष्टीवर गांभीर्याने बघत नाही, हे दुर्दैव आहे. आत्ता समिती तयार झालेली आहे, अक्षरशः तो GR काढला 15 मार्च 2024ला. त्यामध्ये GRमध्ये असं स्पष्ट सांगितलं गेलं, जर आम्ही देतो ते तुम्ही घरं घ्या, नाही तर तुमचा अर्जच रद्द केला जाईल. ही सक्तीने तुम्ही बाहेरगावची घरं आम्हाला लादणार, त्याच्यावरती पुन्हा आम्हाला संघर्ष करावा लागला आणि मग तो 17वा नंबर कलम हटवलं. आणि आता त्याच्यातमध्ये म्हटलं की मुंबईत जमीन नाही, आता सध्या आम्ही मुंबईत कुठं कुठं जमीन आहे हे आम्ही त्यांना दिलं. म्हणजे परप्रांतीयांसाठी मुंबईमध्ये जमीन आहे, बाकी मराठी लोकांसाठी मुंबईमध्ये जमीन नाही.
आणि ॲक्च्युली कुठे जमीन आहे ते आम्ही लेखी स्वरूपात दिलेलं आहे. सरकारची इच्छा शक्य असेल तर गिरणी कामगारांना मोफत 1 मिनिटामध्ये पुनर्वसन करू शकतं. आजपर्यंत जेही सत्तेमध्ये आलेले आहेत ना, त्या लोकांनी मला नाही वाटत की मराठी लोकांचा जास्त विचार केलेला आहे. त्यांनी नेहमी मराठी लोकांवरती अन्याय कसा होईल याचंच बघून परप्रांतीयांचं भलं कसं होईल यावरती विचार केलेला आहे मला तरी वाटतं. विकासही करतात तर कुठे जास्तीत जास्त मुंबईमध्ये विकास. मुंबईमध्ये आहेत किती मराठी माणसं? 35%. विकास कुणाचा होतोय? हां, म्हणजे म्हणजे तो टक्का जो घसरत चाललेला आहे, कारण तुम्ही परिस्थिती तशी निर्माण केलेली आहे. आज मला सांगा, लो कॅटेगरीचा वर्ग, श्रम करणारा कष्टकरा वर्ग आज मुंबई शहरामध्ये स्वतःचं घर घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत ना. मग शेवटी त्याला कुठेतरी स्थलांतर व्हावंच लागतं. त्यासाठी तुम्ही काय व्यवस्था केली? काय नाही. आत्ता त्यांनी कागदोपत्रीमध्ये आम्ही भाडेतत्वावरची घरं देऊ, झोपडपट्टी पुनर्वसन कायदा 2024ला आणलेला आहे. आता झोपडपट्टी पुनर्वसन कायद्यामध्ये किती लोक पात्र ठरणार आणि किती अपात्र ठरणार हे त्यांच्या हातामध्ये सगळी सूत्र आहेत. आणि मोठ्या प्रमाणात लोक जर मराठी लोक जर डॉक्युमेंटच्या अभावी किंवा तुमच्या ह्याच्यामध्ये निकषामध्ये नाही बसला तर तो अपात्र होऊन बाहेर फेकला जाणार आहे. बरोबर. म्हणजे हे धोकादायक गोष्टी आहेत. मग कोणाला किती कोणता निकष लावायचं या गोष्टीवरती सरकारने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे आजच्या तारखेला. आज भाडेतत्वावरची घरं आहेत तर ती कशा पद्धतीने देणार त्याची प्रक्रियासुद्धा किचकट केलेली आहे. मग ते मिळवणंसुद्धा मोठी गोष्ट अवघडीचं झालेलं आहे. म्हणजे तुम्ही हे दिसायला खूप सुंदर दिसतं आहे पण प्रत्यक्षात घेत असताना आपल्याला ते मिळताना खूप अवघड होतात. आज माझा स्वतःचा व्यक्तिगत अनुभव आहे की लघु उद्योगाला प्राधान्य म्हणून तुम्ही आता लोन प्रक्रिया सुरू केलेली आहे. 10 लाखाचं फेडल्यानंतर 20-25 लाख वगैरे असं मिळतं तुम्हाला उत्तेजन देण्यासाठी. पण प्रत्यक्षात ते घेण्यासाठी इतक्या अडचणी त्यांची लिंकच बंद असते. आज आता महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ घरेलू कामगारांची नोंदणी झाली. आता त्यांना कामगार मान्यता मिळाली. त्यासाठी सुद्धा आम्हाला नागपूरला जाऊन मोठं आंदोलन करावं लागलं. पण मंडळ स्थापन केलं. आज त्या लोकांना काहीही फायदा त्याचा मिळत नाही आहे. काही पडलेले आहेत अशा पद्धतीने मंडळ तयार करून. मग त्याच्यावरती प्रोग्रेस का होत नाही आहे? म्हणजे तुम्ही योजना करायच्या आणि त्या योजना धूळ काढत प्रत्यक्षात त्या कामगाराला काहीही त्याचा लाभ होऊन मिळत नाही. शेवटी त्या महिला लोक कंटाळतात आणि त्याला लाभ मिळत नाही त्यामुळे ते ॲक्टिव्ह होत नाहीत. ही वास्तव्य मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. तसंच आज बांधकाम कामगारांची सुद्धा योजना आहे चांगल्या पद्धतीनं. आज त्या किती ॲक्टिव्ह होत आहेत, किती लोकांना प्रत्यक्षात मिळवण्यासाठी किती त्या माणसाला अडचण आहे, त्यासाठी किती हेलपाटे घालावे लागतात. ती सोपी असायला पाहिजे ना. ज्या वर्गासाठी आपण जी एखादी योजना बनवतो तो वर्ग अशिक्षित आहे. बरं, अशिक्षित वर्गाला सहजतेने ती करता यावी अशी काहीतरी ऑनलाईन प्रोसेस असायला पाहिजे. म्हणजे आपली सरकार जी म्हटली ना की अशा पिक्चर सारखी त्याचं टीजर एकदम जोरदार असतं, ब्रँडिंग एकदम परफेक्ट असते, वेबसाईट एकदम सुपर्ब, आणि जेव्हा पिक्चर रिलीज होतं तेव्हा वाटतं की अरे आता 1 नंबरचा फ्लॉप पिक्चर आहे. फ्लॉप पिक्चर त्याच पद्धतीचं आहे. आणि आता त्यांचं 60 वर्षांतर रजिस्ट्रेशन नाही होत आहे. जर एखाद्या व्यक्तीने जर आज 30 वर्ष 40 वर्ष काम केलं असेल एखाद्या ठिकाणी तर त्यांचं रजिस्ट्रेशन एकदा झाल्यानंतर परत रजिस्ट्रेशन होण्याची काय गरज आहे? रिन्यू करायची काय? रिन्यू 60 वर्षानंतर नाही होणार म्हणजे तिला त्यानंतरचा फायदा नाही मिळणार. एक तर 55 वर्षानंतर तुम्ही 10,000 देणार असं त्याच्यामध्ये म्हणता. 55 वर्षानंतर तिने रिन्यू नाही केलं तर ते 10,000 पण मिळत नाहीत. आणि पुन्हा त्याच्यानंतर तोपर्यंत 60 वर्ष आले, 60 वर्षानंतर तुमचा रिन्यू होत नाही म्हणजे तुम्हाला तोही लाभ मिळत नाही. म्हणजे कागदावरती तुमच्या त्या योजना आहेत, प्रत्यक्षात लोकांना झिरो फायदा आहे. गव्हर्नमेंटची स्कीम आली होती 5 लाख रुपये विमा. अक्षरशः मी एवढ्या त्या योजनेचं हे ऐकलेलं ना, म्हणजे सगळीकडे जे नाही ते लोक बोलतच होते की वाव किती मोदी सरकारने किती छान दिलंय, 5 लाख रुपये आपल्याला विमा मिळणार, मेडिक्लेम मिळणार. जेव्हा हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं त्यावेळेस कळलं की अरे ही जी विमा स्कीम आहे ती 3 वर्षापूर्वीच बंद झाली. म्हणजे फक्त 6 महिन्याचं टीजर होतं विमा स्कीम, मेडिक्लेम स्कीम. म्हणजे हे टीजर करण्याचं काम ही गव्हर्नमेंट करते आणि जेव्हा ॲक्च्युअल माणसाला गरज पडते तेव्हा ती अरे बंद आहे. म्हणजे जोपर्यंत तुमच्यावरती वेळ येणार नाही ना, ती एकट्यावरती येते बरं का. ती एका वेळेस 10 जणांवरती लाखांवरती नाही येत. त्यामुळे तो एकटा माणूस स्ट्रगल करतो आणि त्यासोबत तेव्हा कोणी नसतं. मग जेव्हा तो एकटा असतो तेव्हा त्याला दुसरी मदत नाही करत. मग दुसऱ्या व्यक्तीवरती जेव्हा वेळ येते ना तेव्हा बाकीचे लोक म्हणतात
की मला मदत नाही केली ना तर मग मी का मदत करू, मग डिवाइड अँड रूल म्हणजे दिखाऊ विकास आपण जे म्हणतो ते या गोष्टीचं आहे. मग ज्यावेळेस आता आमच्या मिलच्या बाबतीत पण तसंच झालेलं आहे की सुरुवातीला लोकांना असं वाटलं की VRS घेतली तर मला घरी बसून पगार मिळेल किंवा मला इंटरेस्ट मिळेल आणि मग माझं सुख, पण प्रत्यक्षात ते VRS घेणं आपल्यासाठी किती धोकादायक होतं, आपल्या पुढच्या पिढीसाठी किती धोकादायक होतं हे आज लोकांना कळलेलं आहे. लक्षात आलं का? म्हणून VRSला आम्ही सुरुवातीला विरोध पहिल्यापासून आमचा विरोध होता आणि म्हणून एका सेंचुरीमध्ये आमचा लढा यशस्वी झाला की VRSला पूर्ण ताकदीने आम्ही विरोध केला आणि आम्हाला आमचा अधिकार स्थायी आदेशाप्रमाणे होता की आम्हाला 63 वर्षापर्यंत काम पाहिजे. बरोबर. आणि तोच मुद्दा घेऊन आम्ही सातत्याने लढलो. याला सर्व समिती संघटनेने आम्हाला चांगल्या पद्धतीनं म्हणजे खूपच चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं. अनेक वकिलांचं आम्हाला चांगलं सहकार्य मिळालं. जर आपण चांगल्या पद्धतीनं जर लढत असू तर अनेक चांगली लोक आपल्याला पुढं मदतीला येतात आणि तशी आम्हाला मदतीला खूप लोक आली. आणि परिणाम काय झाला की वयाच्या 63 वर्षापर्यंत 7,000 लोकांनी राजीनामा दिल्यानंतरसुद्धा सरकारला किंवा आणि मालकाला ते द्यावं लागलं. म्हणजे ते मिळालेला तो विजय आम्ही आमच्यापर्यंत नाही सीमित ठेवला. नंतर बॉम्बे डाईंगच्या कामगारांना शेवटच्या मिळाला, प्रकाश कॉटनच्या लोकांना मिळाला. त्याचे परिणाम मध्य प्रदेशमध्ये इंदोर कंपनी आहे, तिथं सेंचुरी रेअँड कंपनी आहे. त्या कंपनीचे जवळजवळ 1500-1600 कामगार सुरुवातीला VRSची त्यांनी मागणी केली. पण नंतर मग मेहता भटकरांच्या आम्ही चर्चा झाली तेव्हा VRSने आपल्याला अधिकाराची मागणी करावी लागेल आणि मग ती अधिकाराची मागणी घेऊन आज ती लोकं लढत आहेत. पण दुर्दैव असं आहे की तिथले 8-9 लोक शहीद झाले त्या लढाईमध्ये आणि कोर्टाकडनं कदाचित चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स मिळाला या सगळ्या गोष्टीला. गिरणी कामगार आणि मिल मालक आणि आपलं राज्य सरकार यामध्ये नेमका विश्वास कधी तुटला? नाही, मिल मालकाने जेव्हा VRSच्या नावाखाली कंपन्या बंद करायचं धोरण राबवलं, एका मिलमध्ये झाल्यानंतर दुसऱ्या मिलमध्ये झाल्यानंतर तिसऱ्या मिलमध्ये असा तो प्रकार वाढत गेला आणि ह्याला राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात झाला. आणि त्यामुळे मालक म्हणजे गिरणी कामगार मालकाला देवच मानतो. खरं म्हणजे तो मालकाच्या विरोधात त्यांनी कधीही काम केलेलं नाही. कंपनीचं कोणतं नुकसान व्हावं असा कधी विचार त्यांनी केलेला नाही. मालक वाढला किंवा त्याचा उद्योगधंदा वाढला तर माझा रोजगार वाढणार आहे की माझा इन्कम वाढणार आहे, ह्या भावना कामगारांच्या होत्या. कामगार आणि मिल मालकामध्ये फार मोठं वैरत्व नव्हतं. पण जसजसं राजकीय हस्तक्षेप त्यामध्ये वाढल्यानंतर आणि मालक आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी जेव्हा ह्या गोष्टीचा वापर करायला लागल्यानंतर मग कामगारांचा विश्वास मालकावरचा उडत गेला. एकनाथ शिंदेच्या बाबतीत खूप गिरणी कामगारच्या मोठ्या अपेक्षा होत्या. आजपर्यंतच्या राजकीय लोकांच्यावरती एवढा अपेक्षा नव्हत्या कारण त्यांनी नाही काय केलं. पण जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा मात्र गिरणी कामगारांच्या आशा खूप प्रबळ होते. आणि आपल्यातला माणूस असं एक भावना होती हे मला नक्की न्याय देणार ही अपेक्षा होती. पण तशी त्यांचे शब्द बदलले. मुंबईत पुनर्वसन करण्याची भाषा होती ती पुन्हा मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांनी शब्द टाकले. मग शेलू वाघणीला प्रोजेक्टला मान्यता दिली. मग लोकांचा विश्वास उडाला या ठिकाणी. मग इथे असं वाटलं की नाही आता हेही नाही आपल्यासाठी, आपल्याला आपली लढाई लढावी लागणार आहे. आणि म्हणून लोकांनी पुन्हा आंदोलनाचा नारा दिला आणि पुन्हा ताकदीने उभे राहिले. म्हणजे आज ज्या लोकांची 80-90 वर्षाची वय झाली तीसुद्धा आंदोलनामध्ये 10 मार्चच्या आंदोलनामध्ये रात्री 12-1 वाजेपर्यंत आझाद मैदानमध्ये थांबली होती. त्यांची लाईट बंद केली होती आमची सगळी या पोलिसवाल्यांनी. लाईट नाही आझाद मैदानमध्ये, पाण्याची व्यवस्था व्यवस्थित नव्हती. मोबाईलची लाईट लावून आम्ही त्या ठिकाणी आंदोलनात बसलो होतो. स्पीकर बंद केला होता, आम्हाला अलाउन्स करायला येत नव्हतं. म्हणजे ही काय कुठली ही लोकशाही म्हणायची? आम्हाला तुम्ही कायदा सांगता की बाबा कोर्टाची ऑर्डर आहे तुम्हाला 6 नंतर थांबता येणार नाही. मग 6च्या अगोदर निर्णय घ्यायला पाहिजे होता. 6च्या अगोदर चर्चा करायला पाहिजे होती. तुम्ही सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 11:30-12 वाजले तरीसुद्धा तुम्ही या गोष्टीवर दखल देत नाही. म्हणजे तुम्ही बेजबाबदार किती आहात? म्हणजे तुम्ही आंदोलन चिरडून टाकायचा प्रयत्न करताय ना. म्हणजे आज सुद्धा रात्री 12 नंतर एकनाथ शिंदेने भेट दिली. आज ह्या ठिकाणी विश्वास कसा राहणार एकनाथ शिंदेंच्यावर? तुमच्या संवेदना कुठे गेल्या? आज म्हातारे कोतारे तुमचे मायबाप काका मामा हे सुद्धा तुमचे त्यामध्ये मोर्चामध्ये होते, सकाळपासून बसलेले आहेत तिथे. आपली एक जबाबदारी नाही आहे तुमची महाराष्ट्राचं गृहनिर्माण मंत्री म्हणून? ही कुठेतरी तुमची जबाबदारी बाजूला टाकल्यासारखी होते. आणि मग विश्वास कसा राहणार त्यांच्यावरती? म्हणून आज आता विश्वास नाही आहे त्यांच्यावरती आमचा. त्यांना स्वतःच्या खुर्चीची भीती वाटते.
तुम्हाला जर खरोखर आत्महत्या आहे ना, कशाला त्या खुर्चीचा लोभ धरता तुम्ही? मला आहे महाराष्ट्राकडे मी हा निर्णय घेऊ शकता तुम्ही. बरोबर. तुम्ही घेतल्यानंतर तुम्ही आणखीन लोकप्रिय होतात, पुन्हा सत्तेवर ऑटोमॅटिक लोक उभे राहतील तुमच्या, आणि राहिली लोक उभी. झालं ना, मुख्यमंत्री केलं ना आपण त्यांना, म्हणजे लोक तुमच्या पाठीमागे उभी राहिली आहे. मग लोक उभे राहिले तर त्यांच्यासाठी तुम्ही काम करण्याची ऐवजी तुम्हाला तुमच्या खुर्चीची आणि तुमच्या पुढच्या पिढीची काळजी वाटायला लागली. मग ज्या मायबापांनी तुम्हाला वोटिंगमध्ये सत्तेवरती आणलं त्याची जराही तुम्हाला किंमत नसेल तर लोकांचा विश्वास कसा राहील? पण मोठ्या आत्मीयतेने निवडून देतो, बाबा हा माणूस माझ्यासाठी काहीतरी करेल, हा माणूस आमच्यासाठी उभा राहील. पण जेव्हा सत्ता आणि खुर्ची मिळते तेव्हा त्या खुर्चीला एवढं चिपकलं जातं की म्हणजे नको, म्हणजे असे घोडे लावतात ना झापडं, की मला फक्त दिसतंय ते माझी खुर्ची आणि माझी 7 पिढ्यांची प्रॉपर्टी, त्या व्यतिरिक्त बाकी मला काही दिसत नाहीये, कोणाचा अन्याय दिसत नाही, कोणाचा संघर्ष दिसत नाहीये. आणि जोपर्यंत माणूस 10 काठ्या खाणार नाही, छातीवरती गोडी खाणार नाही, तोपर्यंत मला नाही वाटत त्या लोकांच्या नेत्यांच्या. माझा स्वतःचा एक अनुभव होता. मी आज खरं एकनाथ शिंदेच्या विरोधात नाही बोलत आहे, पण प्रश्न आशा जी असते ना, आपण आशेने आम्ही ठाण्याच्या गेलो होतो त्यांच्या घरी भेटायला. पहिल्या दिवशी गेलो, सकाळी 11 वाजल्यापासून 2-3 वाजेपर्यंत आम्ही तिथे थांबलो. नंतर त्यांना कुठंतरी जायचं आहे म्हणे, आता घाई आहे साहेबांना, आता काय भेट होत नाही, उद्या चला तुम्ही, आम्ही तुम्हाला तुमची भेट घालून देतो. ते निघून गेले गाडीतून. म्हणजे आम्ही सकाळपासून थांबलो, त्याचा आम्हाला दिला नाही. आम्ही तेही ॲक्सेप्ट केलं. सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो. दुसऱ्या दिवशी आल्यानंतर आम्ही पहिल्यांदा तुम्हाला भेट देतो असं सांगितलं. दुसऱ्या दिवशी आम्ही तिथं त्यांच्या बंगल्यावरती सकाळी 11 वाजल्यापासून उभं राहिलो. 1 वाजता तिने आम्हाला आतमध्ये घेतलं आणि आम्ही निवेदन दिलं. निवेदन दिल्यानंतर ते सांगतात की साहेबांना आता तब्येत बरी नाही आहे, त्यामुळे ते तुम्हाला आत्ता भेटू शकत नाही, तुम्ही नंतर जा. कसा विश्वास राहणार? कसा आम्ही विश्वास ठेवणार? ज्या मराठी लोकांनी तुम्हाला निवडून दिलं त्या मराठी लोकांसाठी जर नाही आहेत तुम्ही, मग खूप वाईट वाटलं या गोष्टीचं. अशी वागणूक आम्हाला जर देत असतील गिरणी कामगारांना, तर मग गिरणी कामगार कसा विश्वास ठेवणार? कुठल्या शब्दावर तुमच्या आम्ही विश्वास ठेवणार? मग शेवटी आमचा विश्वास आमच्या चळवळीवरती आहे, आंदोलनावरती आहे. म्हणून आम्ही आज तरुण वर्गांना सांगतोय, आव्हान करतोय आहोत, आपल्या माध्यमातून सांगेन की तुम्हाला संघटित राहावं लागेल आणि संघटित आपल्याला संघर्ष मोठा करावा लागेल. त्याची तयारी आपल्याला आत्तापासून ठेवायला लागेल. आज त्यांनी समिती तयार केलेली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही आता समिती करतो आणि मुंबईमधल्या जमिनी शोधून आम्ही गिरणी कामगार करतो. पहिली प्रायोरिटी आमची हीच आहे की ज्या बिलवरती गिरणी कामगारांची घरं तयार आहेत ती ताबडतोब त्यांनी लॉटरी काढावी. दुसरी गोष्ट, ट्रान्झिट कॅम्पची घरं तयार आहेत. कशासाठी? तुम्ही आता जी खाली झालेली आहेत ती घरं ताबडतोब तुम्ही देऊ शकता. आज तातडीने ते करू शकता, कारण एवढ्या वर्षानंतर गेलेलं आहे. मुंबईतली घरं कुठं कुठे आहेत त्या गोष्टीवरती शोध घेऊन तुम्ही ताबडतोब त्याची लॉटरी काढावी. आणि तिसऱ्या गोष्ट आहे की आज NTCच्या जमिनी आहेत, खटाव मिल आहे, स्वदेशी मिल आहे, सेंच्युरी मिल आहे. ह्या सगळ्या मिलच्या जमिनी सहजपणे तुमच्या हातामध्ये आहेत आत्ता. त्याच्यावरती तातडीने निर्णय घ्यावेत. आता विलंब लावला तर उग्र आंदोलनं होत जातील. कारण तरुण वर्गांच्या लक्षात आलेलं आहे आता की हे आत्तापर्यंत कसं होतं, तरुण वर्गाला हे माहिती नव्हतं. आज तरुण वर्गाला माहिती पडलेलं आहे, वारसांना माहिती पडलेलं आहे, वारसामधलं नेतृत्व चांगल्या पद्धतीनं पुढे येतं आहे. आणि नक्कीच मला वाटते आशादायक आहे की बाबा हा वारस आहे ना तो आक्रमक होईल. आम्हाला म्हटलं आहे की वारसाने आक्रमक जरूर व्हावं, पण हिंसक होऊ नये. हिंसक होऊ नये असं जर वाटत असेल तर सरकारने या गोष्टीवर संवेदनशीलने पाहिलं पाहिजे. कारण आम्ही आहे तोपर्यंत काय विना ह्या वारसांना आम्ही सक्रिय पाठिंबा देऊन त्यांची आम्ही मनोबल वाढवण्याचं काम आम्ही करणार आहोत. यामध्ये आम्ही कमी पडणार नाही. आपल्याला करायची इच्छा असते पण आपल्याला गायडन्स किंवा पाठिंबा मिळत नाही. आणि गिरणी कामगारांची पहिली पिढी ऑलमोस्ट संपायला आलेली आहेत. आपल्याला जोपर्यंत ते आहेत तोपर्यंत त्यांच्यासोबत आपण येऊन ना आर्या पारची लढाई करणं खूप गरजेचं आहे. नाहीतर काय होईल की आपलाच हक्क, जे आपली मिल कामगार आहे ते म्हणतात की मला स्वतःसाठी नको तर मला पिढीसाठी द्यायचं आहे. आणि जर त्या पिढीलाच काही पडलेलं नसेल तर त्यांचा संघर्ष मला नाही वाटत की सार्थ आहे, तो मला वाटतं व्यर्थ आहे. तर त्यांच्या संघर्षाला व्यर्थ न जाऊ देता आपण त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहून त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होणं खूप गरजेचं आहे. ही मी सगळ्यांना मनापासून विनंती करते. तरुण वर्गाने याचं गांभीर्य लाता लक्षात घ्या. ही शेवटची संधी आहे.
हो. आज गिरणी कामगाराला मुंबईतल्या अस्तित्वाची, त्यांची जाणीव, जमिनीच्या हक्क घेण्याची ही शेवटच्या एकदा ही जर तुम्ही एक तर नोकऱ्या गेल्या, तुमचा कायमचा रोजगार गेला आहे, आज किती तरुण लोक बेकार आहे. आज नोकऱ्या जर असत्या, सगळ्यात जास्त पगार मिलमध्ये होता, कारण गिरणीच्या पगारावरती इतर लोकांचे पगार ठरले जायचे, कारण कपडा हा मूळ व्यवसाय मानला जात होता. बरोबर. आणि आज जर तो सगळ्यात जास्त पगार असता तर सगळ्यात जी का आत्ता व्यवस्थेमध्ये पगार आहे त्याच्यापेक्षा जास्त गिरणी कामगारांना पगार मिळाला असता आणि त्यांच्या नोकऱ्या टिकल्या असत्या. आज आम्ही नोकऱ्या गमावल्यात, हे वारसाने लक्षात घेतलं पाहिजे. आज तुमच्याकडे बेकारीची वेळ आली या गिरण्या बंद झाल्या म्हणून, आणि आता हे जर मुंबईतल्या जमिनी आम्ही जर दुर्लक्षित करू तर ह्याच्यासारखं वाईट गोष्ट कुठली असू शकत नाही आहे. कळकळीची विनंती आहे या सर्व माझ्या बांधवांना. आणि जे काय आता वारस आहेत त्याने वारसाने ह्या गोष्टीकडे सकारात्मक पाहिलं पाहिजे. नाही आता वयस्कर लोक येऊ शकणार, कारण आपल्याला माहिती आहे त्याचा जीव आज त्या ठिकाणी घरामध्ये बसून तरफडतोय. त्याला त्यांची इच्छा नाही, तेच त्याला यायची इच्छा आहे, त्यांची उमेद खूप आहे, पण शरीराने तो थकलेला आहे. म्हणून याचा अर्थ लढाई कमजोर नाही झालेली आहे, तो मनाने थकलेला नाही. ज्या दिवशी गिरणी कामगारांना मुंबईतली घरं मिळतील ना त्यावेळेस तो पुन्हा माणूस उभारी धरू शकतो, कारण तो खचलेला नाही आहे. जरी आज शरीराने थकला असता तर मनाने तो खचलेला नाही, उमेदीने आशयाने पाहतोय. आणि हे आता वारसाने लक्षात घेतलं पाहिजे. बरोबर. वारसाने हे दुर्लक्षित करून नाही, मला माहिती नाही आहे, मला सांगितलं नाही. अरे सतत आम्ही दर बुधवारी मी या ठिकाणी दादरमध्ये बसून लोकांना मार्गदर्शन करतो आणि एक एक तास मी एकाशी बोलतो. मी कुठल्याही कामगारांचा किंवा वारसाचा फोन टाळत नाही, की कुणी किती वेळ आलं तरी मी त्याच्याशी संवाद साधायचा तयार आहे. पण त्या प्रत्येक नेत्याने हे काम करण्याची गरज आहे, वारसाला समजावण्याची गरज आहे, त्याला माहिती देण्याची गरज आहे. आणि हेच सध्या आता चालू आहे माझं दादरमध्ये, की बाबा लोकांना जागरूक करणं. कारण ज्यावेळेस आम्हाला लोक जागरूक होतील, लोकांना सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, तो ऑटोमॅटिक उभा राहणार आहे. त्याला त्याच्यावरती अन्यायाची जाणीव करून देण्याची गरज आहे. हा अन्याय मोठा आहे आणि अन्याय तुमच्यापुरता मर्यादित नाही, अनेक पिढ्यांसाठी तो महत्त्वाचा ठरणार आहे. म्हणून आज आम्ही 1 फूट जागेसाठी आम्ही भावाभावाचे गळे दाबतो, जमिनी प्रॉपर्टीसाठी आम्ही काही करतो. एवढी मोठी जमीन मुंबईतल्या अधिकाराचं आहे, इकडं आम्ही दुर्लक्षित करतो आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. जे नेते सांगतात ना आता मुंबईत जमीन नाही, निर्लज्ज लोक आहेत ही, त्यांना जराही चाड नाही आजच्या तारखेला, की कुठल्या आशेने तुम्ही आत्तापर्यंत लढाई केल्या. आजपर्यंत 20 वर्ष 25 वर्ष तुम्ही खेळवत ठेवलात, की तेव्हा तुम्ही लोकांना नाही सांगितलं की मुंबईत जमीन नाही, मी मुंबईच्या बाहेरची घर घेतो म्हणून. आणि आज तुम्ही सरकार सांगते तसं बोलताय की मुंबईत जमीन नाही म्हणून. कुठे गेल्या मग जमिनी मुंबईतल्या? हा प्रश्न सरकारला विचारायचं सोडून तुम्ही लोकांना सांगता मुंबईत जमीन नाही. हा निर्लज्जपणा या लोकांचा. आणि ह्या 4 टाळक्यांना 4 लोकांना हाताशी घेऊन सरकार आमच्याशी खेळ करत असेल तर हे दुर्दैव आहे. अरे मला काय नाही मिळालं तर चालेल, पण मला माझा अधिकार सोडायचा नाही. या भावनेने आम्ही सेंचूची लढाई लढली होती. अक्षरशः मी बदलीमध्ये होतो. ॲक्च्युली परमनंट अनेक लोकांनी नोकऱ्या सोडल्या, पण मी नाही सोडली. का नाही सोडली? कारण मला काय नाही मिळालं तर चालेल, पण मी मालकाशी लढणार, ही भावना होती. मला मिळणार म्हणून भावना घेऊन आम्ही लढलो नाही. त्यावेळेस ही लढाई यशस्वी झालेली आहे. आणि आजही तीच परिस्थिती आहे की आज मला उद्या मिळतं आहे किंवा नाही, मला घर मिळणार की नाही हा विचार न करता मला या व्यवस्थेशी लढायची, कारण हा अन्यायच आहे. अन्याय आहे तिथं लढलंच पाहिजे. मलाही वाटतं की फक्त वारसांनी नाही, वारसांनी तर पुढे यायलाच हवं, पण वारसांव्यतिरिक्त तरुण पिढीने ना मोबाईलमधनं जरा डोकं बाहेर काढून ना आपल्या सोबत आपले जे मित्र मैत्रीण किंवा आपले काका मामा, आपले वडीलधारी व्यक्ती जे आत्ताही संघर्ष करतात त्यांच्या संघर्षासोबत त्यांची साथ द्यायला हवी. कारण आत्ता नाही तर कधीच नाही, हे आपण लक्षात ठेवायला हवं. त्यांच्या संघर्षांना साथ मिळेल, त्यांना जिंकून द्यायचं किंवा ह्या नेत्यांना फक्त जिंकून द्यायचं, हे आता आपण ठरवण्याची खरंच खूप गरज आहे. आणि खूप दिवस मी वाट पाहत होतो या सगळ्या गोष्टीची. कुठेतरी एका प्लॅटफॉर्मवर सगळे येण्याची आवश्यकता होती. आज सगळे असे प्रत्येकजण विस्तृत होते, आपला इगो अहंकार पकडून स्वतःची संघटना म्हणून मोठी करायचा प्रयत्न करत होते. पण स्वतःची माझी संघटना म्हणण्यापेक्षा आपण कामगारांसाठी उभे आहोत ना, तर कामगारांसाठी थोडं लहान झालं पाहिजे. आणि आपल्या काही मतभेद असतील, काही आपले वैचारिकता वेगळी असेल, पण कुठेतरी एक व्हायला पाहिजे होता. हा प्रयत्न माझा जो अनेक वर्षापासूनचा होता. पण सुदैवानं लालबावटेच्या नेतृत्वाखाली किंवा आज RMAच्या नेतृत्वाखाली आज सगळेजण एकत्र आलेले आहेत. आज 14 संघटना एकत्र आलेले आहेत.
ही एकता जी आहे ना ती खूप महत्त्वाची होती आजच्या तारखेला. आणि आज सगळ्यांनी एक ठरवलेलं आहे की नाही, मुंबईतलंच पुनर्वसनवरती आम्ही ठाम राहणार आहेत. आम्हाला आता आसपास जवळपास आम्हाला नाही बोलायचं आता, बरोबर. कारण खूप वर्ष गेली या गोष्टीला. त्यामुळे आता हे सगळ्यांनी निर्धार केलेला आहे. त्यामुळे आता इथून मागं कोणी हटेल अशी परिस्थिती आत्ताची नाही आहे. एक एक निर्णय आपले पॉझिटिव्ह होत आहेत, पण याच्यानंतरसुद्धा आपल्याला त्या अधिक पॉझिटिव्ह करण्यासाठी किंवा गतिमान जर करायचं असेल तर जी काही आंदोलनं ठरतील त्या आंदोलनामध्ये सर्वस्व बाजूला टाकून त्या आंदोलनामध्ये भागीदारी करणं, आपली ताकद दाखवणं खूप गरजेचं आहे. शेवटी संख्येमध्ये ताकद आहे. बरोबर. संख्येतली ताकद आपण कमी करता कामा नये. आणि आज संख्येच्या ताकदीवरतीच आपले निर्णय झालेत. जी लोक म्हणतायत ना आता गिरणी कामगार संपला, त्यांनाही उत्तर आहे परवाच्या आमच्या 10 मार्चच्या आंदोलनाचं. अगदी संपला म्हणता म्हणता सुद्धा आझाद मैदान भरून गेलं, एवढी लोक त्या दिवशी आली होती. म्हणजे कुठेतरी राग आहे, चीड आहे या लोकांच्यामध्ये. ही चीड व्यक्त झाली पाहिजे आणि ही जेव्हा व्यक्त होईल ना तेव्हा नक्कीच सरकार या गोष्टीवर सकारात्मक द्यावं लागेल, त्याला द्यावं लागेल आणि द्यावं लागेल अशी परिस्थिती आम्ही नक्कीच निर्माण करू. पण ते स्वतःहून देणार असं मला नाही वाटत. त्यांना देण्यासाठी विश्वासार्हता संपलेली आहे. कारण आम्ही संवेदनशील मार्गाने आपल्या घटनेच्या धरून आम्ही खूप चांगल्या पद्धतीने आज 40 वर्ष लढतायत. कुठला हिंसक प्रकार घडलेला नाही. कुठं काही जाळपोळ केली का कुठं मारामारी केली असा प्रकार कधी या गिरणी कामगार चळवळीमध्ये तुम्हाला पाहायला नाही मिळालेला. अतिरेकपणा कुठेच केलेला नाही आहे. अनेक संघटनांनी आंदोलनं केली पण त्यामध्ये कुठं अतिरेकपणा गिरणी कामगारांचा दिसला नाही. अन्यायाला सुद्धा एक सीमा असते. शेवटी उद्रेक होतो एखाद्या गोष्टीचा, मग त्यावेळेस तो कायदा बिदा काही बघत नाही आणि मग त्याचे परिणाम दुष्परिणाम खूप होतात. आणि मग आमचंही म्हणणं आहे की दुष्परिणाम होऊ नये तिथपर्यंत सरकारने त्याचा अंत पाहू नये. आता तरी सरकारने शहाणं व्हावं आणि लवकर जितका करता येईल तेवढं त्यांचं पुनर्वसन करणं अपेक्षित गरजेचं आणि तेही मुंबईमध्ये करणं खूप गरजेचं. मुंबईमध्येच टेक्स्टाईल इंडस्ट्री जी मुंबईमध्ये होती त्यावेळेस ती उचलून दुसऱ्या देशामध्ये गुजरातमध्ये हलवली. गुजरातमध्ये रोजगार निर्माण झाले, त्यांच्या स्थानिक लोकांसाठी, मूळ लोकांसाठी खूप रोजगार. आणि आपला जो मराठी माणूस ज्याचा जास्तीत जास्त टक्का गिरणीमध्ये होता, तो जास्तीत जास्त टक्का होता म्हणूनच तो पूर्ण काढण्यात आला. म्हणजे आपण म्हणतो डायमंड मार्केटसुद्धा स्थलांतरित झालं. जे जे मोठे मार्केट्स आहेत, मोठमोठे उद्योगधंदे आहेत, सगळं ते किती काढून घेणार तुम्ही मराठी माणसांकडनं. आणि आमचे मराठी नेते शून्यासारखे बघत आहेत. आणि जास्त टक्का होता म्हणून महाराष्ट्राला मिळाली ना मुंबई. संयुक्त महाराष्ट्र चळवळ यशस्वी याच मुद्द्यावरती झालेली आहे की मोठी संख्या गिरणी कामगारांची होती, मराठी वर्गांची होती आणि म्हणून आपल्याला महाराष्ट्राला मुंबई मिळाली. आज तो टक्का जर कमी झाला तर हा धोका नाही कसं म्हणता येईल. आम्हाला धोका वाटतो. आणि हे टक्का कमी करण्यासाठी त्यांची पहिली प्लॅनिंग मला वाटतं गिरणी बंद करा, गिरण्या बंद करा, प्लॅनिंग उद्योगधंदे बंद करा की मराठी माणसाला इथे रोजगार मिळालाच नाही. म्हणजे मराठी माणसांनी फक्त बायकांनी काय करायचं, गुजराती लोकांचे धुणे भांडी करायची. एक बाईट दिली ती एका ठिकाणी, एका संस्थेच्या ठिकाणी मी होतो, वकील होती, मारवाडी कुठली होती काय माहीत नाही, वेगळ्या जातीची होती. ते सर म्हणले की तुम्ही मराठी करता, या ठिकाणी जर समजा सगळे जर मराठी आले आणि गुजराती सगळे बाकी इतर जाती निघून गेले तर ही लोक कोणाची धुणी भांडी घासतील. म्हणजे बघतायत कोणत्या नजरेने. इतका निर्लज्जपणा वाढला या लोकांचा. म्हणजे तुमची धुणी भांडी करण्यासाठीच मराठी माणूस आहे अशा पद्धतीने त्याकडे बघितलं जातं. लाज वाटली पाहिजे या लोकांना. ज्या पद्धतीनं आज तुम्ही मराठी महाराष्ट्रात जगताय त्या मराठी माणसाची जीवावर जगताय, त्यांचे कष्ट करतात, त्याच्यावरती तुम्ही खाताय आणि तुम्ही त्यांच्यावरतीच अशा पद्धतीचं डिबेट करताय. मग संताप येईल नाही तर काय होईल. आज तुमच्या तिथे येऊन जर आमच्या लोकांनी असं काय केलं तर चालेल तुम्हाला? नाही ना. म्हणून जोपर्यंत सहनशीलता आहे ना तोपर्यंत ठीक आहे. जेव्हा उद्रेक झाला ना तुम्हाला इतर राहणं सुद्धा मुश्किल होईल. हे यांनी पण आत्ता लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आपल्या पॉलिटिशियन्स लोकांनी दुसऱ्यांचे तळवे चाटण्यापेक्षा ना आपल्या मराठी माणसांना साथ देणं खूप गरजेचं आहे. नाहीतर बस झाले तळवे चाटून आता त्या लोकांचे. म्हणजे खरं म्हटलं तर ना की मी आता मुंबईमध्ये बघते मराठी लोक आहेत ना, चॉलमध्ये जास्तीत जास्त मराठी लोक आहेत. आणि चॉलमध्ये राहून ते काय करतात, गुजरातांची धुणी भांडी करतात. आणि गुजराती काय करतायत तर म्हणजे पहिल्यांदा आमच्याकडनं आमच्या तोंडाचा घास काढून घ्या, आमच्याकडनं आमच्या नोकऱ्या काढून घ्या. जगण्यासाठी तर खायला काहीतरी लागेल ना. मग व्यक्ती निराश होऊन हताश होऊन विचार करेल आता मी काय करू बाबा. मग आमच्यासाठी ऑप्शन ठेवा की अरे तुम्हाला काहीतरी करायचं आहे ना, मग आमची धुणी भांडी करा.
मग आम्ही धुनी भांडी करायला जाणार. म्हणजे मराठी लोकांना एवढं लाचार करून ठेवलंय ना मुंबईमध्ये, एवढा प्रचंड राग येतो. जेवढा राग मला येतो ना त्या तरुण वर्गांना येत का नाही अजूनपर्यंत. हा, तो राग आला पाहिजे. आणि ती चीड निर्माण होते की अवेलना किती असावी. खरोखर मला वाईट वाटतं या सगळ्या गोष्टीची, की आम्ही जेव्हा एखादं यश मिळवतो, आज आता आम्ही 63 वर्षापर्यंत काही लोकांना अधिकार मिळवला. आज सेंचुरीच्या जागेवर 1430 घरं मिळाली. माझं स्वतःचं आजही घर नाही, मी नाही घेऊ शकलो. मी जे काही मिळवलं, की आज या लोकांच्या लढाईमध्ये जे काही योगदान दिलं, त्यातून काही चांगले निर्णय झाले, अनेक लोकांचे संसार उभे राहिले, हे यश नाही का? हे पैशात तुम्ही मोजणार आहात का? कसं मोजणार आहात? आज 63 वर्षापर्यंत अधिकार ज्या लोकांना मिळाला त्या लोकांचे संसार आणखीला लागले, त्या मुलं बाळ त्यांची व्यवस्थित नोकरीला लागले, त्यांचे हे झाले, उद्योगाला लागले. हे मिळवलेले यश नाही आहे. 1430 घरं मिळवण्यासाठी आम्ही ती जमीन मिळवली, त्यामध्ये दुर्दैवाने नाही मिळालं आम्हाला घर. याचा अर्थ आम्ही काही मिळवलं नाही. आमच्या जवळची माणसं जेव्हा बोलतात तेव्हा प्रचंड वेदना होतात. हां, बाकीच्यांनी बोलले तर ठीक आहे ना, लोक त्या अँगलने बघतात. पण ज्याने हा संघर्ष बघितला आहे, ज्यांना खरोखर हे सगळ्या गोष्टी माहिती आहे, कुठेही ह्या निरपेक्ष भावनेने काम केलेलं आहे, तर त्यावेळेस तुम्ही त्या व्यक्तीला तुम्ही अशा पद्धतीनं डिवचून त्याला मनोबल कमी करणार. पण मी नाही अजूनही मनोबल माझं कमी करून घेतलं, कारण मला स्वतःला अभिमान आहे मी काय केलं आहे त्याचा. पण ज्यावेळेस अन्याय होत गेला, त्यावेळेस अन्यायाबद्दल चीड निर्माण होत गेली. चीड झाल्यानंतर एका पॉईंटला असं आलो की मला काही नाही मिळालं तर चालेल, पण मी याला सोडणार नाही शेवटपर्यंत. जेव्हा ह्या भावनेतून जेव्हा आम्ही चळवळी उभ्या केल्या, त्यावेळेस त्या चळवळीला यश आलं. तरुण लोकांनी पण सगळ्यांनी मिळून हे समजायला हवंय की बाबा नेत्यांच्या मागे फिरणं बंद करा. काका आहे माझा, मामा आहे माझा, आजोबा आहे माझा, हे थांबवा आता कुठेतरी. ते स्वतःची पिढी सिक्युअर करण्या व्यतिरिक्त काही करू शकत नाही. त्यापेक्षा एखाद्या अशा व्यक्तीच्या मागे उभं राहा की जो तुमच्यासाठी लढतोय. लालबावटेने आम्हाला खूप चांगली साथ दिली, त्यावेळेस सपोर्टला उभे राहिले. आज पाहतोय ना आम्ही या लढ्यामध्ये सुद्धा अनेक व्हॉट्सअपवरती बोलतात, खूप काही कमेंट्स त्यांच्या चालू असतात, पण ते व्हॉट्सअपच्या कमेंटमधनं तुम्हाला न्याय नाही मिळणार आहे. व्हॉट्सअपला फक्त तुम्हाला माहिती मिळेल, तुम्ही त्यामध्ये तुम्ही राग व्यक्त, तो राग तुमचा रस्त्यावरचा आला पाहिजे, प्रॅक्टिकली तो आला पाहिजे. तोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिकली राग तुमचा व्यक्त होत नाही, तोपर्यंत तुमच्या या व्हॉट्सअपच्या रागाला काहीही काडीमात्राची किंमत नाही. ती करमणूक झाली, तुमची एंटरटेनमेंट होते. हा बोलला तो बोलला तो, हे जे चाललेलं आहे ना, हे खूप वाईट आहे. यांनी तुम्हाला न्याय कधीच मिळणार नाही. न्याय मिळवायचा असेल तर आपल्याला संघर्षाची तयारी ठेवायला लागेल. आता आपण बघतो की सगळ्यात जास्त गुन्हे कुणावरती आहेत, तर राजनीती, पॉलिटिशियन्स लोकांवरती. सर्वात जास्त रेप केस कुणावरती रजिस्टर्ड आहे, तर पॉलिटिशियन लोकांवरती आहेत. म्हणजे ज्यांनी लोकांचा आदर्श असायला पाहिजे समाजाचा, की हा नेता माझा आणि तो माझा आदर्श, असं बघून जेव्हा समाज, तो आदर्श कसला असला पाहिजे, असे आदर्श असेल तर पुढची पिढी अशीच करणार ना. आताची प्रजा त्रस्त आहे, पण राजा मात्र सुखात आहे. सांगतो काय, आम्हाला एकनाथ शिंदेची भेट नाही साधी मिळू शकली एवढ्या वर्षामध्ये. त्यांच्या आनंद आश्रमच्या तिथे आम्ही गेलो, त्यांच्या घरी गेलो. का हो, तुम्हाला सामान्य जनतेला भेटायला लाज वाटते का? नाही उघडपणे तुम्ही गिरणी कामाच्या प्रश्नासाठी तुम्ही सतत चर्चेत येत. आता समिती म्हणजे स्थापली, त्यांच्यावरती बॉल टाकून मोकळे झाला. म्हणजे कधीतरी भेट द्यावी. आज देवेंद्र फडणवीसना अनेक वेळा आम्ही पत्र दिलीत, अनेक वेळ मागितला, नाही आम्हाला भेट मिळाली त्यांची. काय तुम्हाला हा गंभीर प्रश्न नाही वाटत आहे? त्यांनी जर तुम्हाला भेट दिली तर मोठमोठ्या प्रोग्रामला, मोठमोठ्या इव्हेंटला त्यांना कसं जाता तिथे जायला वेळ मिळतो, तिथे जायला वेळ, कारण कॅमेरा आहे ना, कॅमेरा असतो. आणि त्या ठिकाणी जाहिरातबाजी करायची, उद्घाटनाला तुम्ही जाता, तिथं तुम्ही वेळ देता. त्या ना तुमचा ते आहे फोटो, त्याबद्दल आमचं दुमत नाही. पण त्यांचा जो प्रश्न आहे, आज एवढ्या वर्ष रखडलेला प्रश्न आहे, एक नाही दिवस आहे, 30-40 वर्ष गिरणी कामगार आपला आक्रोश करतोय. कुठंतरी संवेदने हा प्रश्न लवकर सुटावा असं का नाही वाटत या मुख्यमंत्र्यांना? कुठपर्यंत मराठी माणसाचा आणि गिरणी कामगाराचा अंत पाहणार, लढायला सुद्धा लिमिट आहे ना त्या गोष्टीला. त्यामुळे आता याचा उद्रेक होईपर्यंत तुम्ही त्या गोष्टीची वाट बघणार. म्हणजे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये दिलेला अधिकार जो आहे की तुमच्या अन्यायासाठी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हा संघर्ष पार्टच काढून टाकला. पॉलिटिशियन्स जे आहेत ना, त्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त अशिक्षित वर्ग आहेत.
हां. सगळ्यात जास्त. जर ते स्वतः अशिक्षित आहेत तर ते शिक्षण प्रमोट कसं करणार? शिक्षण प्रमोट नाही केलं तर लोक संघटित कसे होणार? संघटित नाही झाले तर संघर्ष कसा करणार? म्हणे तुम्ही आमची जी लाठी आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, तीच आमच्या कसं काढून घेत आहेत ते. आणि आता बघा ना, ते आझाद मैदानला सगळी मोनोपॉली ठेवली आहे. अहो 2-2, 3-3 लाख रुपये त्या मंडपला द्यावे लागतात. अहो सामान्य लढणारा माणूस तो खर्च करून ती लढाई करू शकतो का? नाही करू शकत. म्हणजे जी एकच जागा दिली तीच त्याच्यामध्ये सुद्धा मोनोपॉली आणली. त्यालाही काही कोर्टाची ऑर्डरी त्या पद्धतीच्या आहेत. म्हणजे एकंदरीत संघर्षाला जागाच नाही तुमच्याकडे. न्यायव्यवस्थेलाही स्वतःच्या साईडने वळवून घेतल्या लोकांनी. हां, म्हणजे असा जो प्रकार चाललाय तो खूप दुर्दैव आहे या महाराष्ट्रासाठी. म्हणजे गरीब लोकांनी कुठेच जाऊ नका, फक्त लोकांची खरगटी आणि धुनी भांडी करत बसा. याशिवाय तुम्हाला शेतकऱ्यांच्या option नाही. बाबतीत पुन्हा आश्वासन, कर्जमाफी करतो किती वेळा. आणि एखादा निर्णय तुम्हाला जर घ्यायचा झाला तर एका रात्री तुम्ही शपथविधी पण घेता. तुम्ही नाही बघत काय हे करा. आज आपण ह्या ठिकाणी बघितलं, आज या ठिकाणी सुमित्राबाई पवारांनी 2 दिवसामध्ये त्यांनी त्यांची सत्ता स्थापन करू शकले. वाईट नाही, चांगली गोष्ट आहे. एवढी यंत्रणा तुमची फास्ट चालू शकते, अभिमान आहे या गोष्टीचा. पण प्रश्न आहे, तुम्हाला जर करायची एखादी गोष्ट असेल तर तुम्ही करू शकता, हे यातून सिद्ध होतं. पण तुम्हाला करायची नसेल तर तुम्ही एवढे वर्ष रखडावत ठेवता, हे यातून सिद्ध होतं. मग हे जनतेने आता लक्षात घेतलं पाहिजे. सरकारला हे करायला भाग पाडलं पाहिजे आपल्याला. जिद्द सोडून नाही चालणार. आता सगळ्या लोकांना, मी म्हणते मराठी नाही, महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकांनी ना आता हे जागरूक होण्याची गरज आहे आणि लढाईची तयारी ठेवली पाहिजे. आता आपल्या महाराष्ट्रासाठी आपल्या पूर्वजांनी जे केलेलं आहे त्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी आता आपल्याला आहे. स्वराज्य मिळालं पण सुराज्य कधी होणार हा प्रश्न आपल्या सगळ्यांना भिडसावला पाहिजे. जोपर्यंत हा भिडसावत नाही ना तोपर्यंत तुम्ही आक्रमक होणार नाही या गोष्टीवरती. आणि मराठी माणसांना आता आक्रमक व्हावं गरज आहे. जर आता नाही तर कधीच नाही तर पळत सुटणार तर कुठे जाणार? गेला मराठी माणूस बदलापूर पर्यंत, आता काय गुजरातला फेकला जाणार आणि तिकडच्या लोकांची धुनी भांडी करणार? आता आक्रमक व्हायला लागेल लोकांना आणि त्याशिवाय तुम्हाला पर्याय नाहीये. नाही, आता ऑप्शनच नाही उरलाय. आता ही गोष्ट आता भिडसावते खूप मोठ्या प्रमाणामध्ये. अनेक लोक मंडळी मला साथ द्यायला येतात. खरं म्हणजे बाबूभाई भवनजींनी सुद्धा मला सपोर्ट दिला. राजेंद्र मेहता दादरला आहे त्यांचं अर्जुन म्हणून, त्यांनी सांगितलं की तुमची जे ध्येय आहे त्यासाठी मी जागा देतो तुम्हाला. त्याने मला फ्री ऑफ कॉस्टमध्ये दादरची जागा दिली. त्यांनी माझ्याकडनं पैशाची कुठली अपेक्षा नाही केली. तुम्ही या आणि लोकांना मार्गदर्शन करा. आज आहे समाजामध्ये अशी काय, म्हणून म्हटलं समाजात अशी काही लोक आहेत आज आहे की सपोर्टला तुमच्या उभं राहतात. तुमचं जर काम चांगलं असेल तर आज सपोर्टला उभे राहतात. त्यासाठी आपण बाहेर पडण्याची गरज आहे. जर आपण आपले विचार फक्त मोबाईलवरतीच व्यक्त करत राहिलो आणि बाहेर नाही पडणार, जर तुम्ही आता घराच्या बाहेर नसते पडले आणि तुमची वाईफ तिने तुम्हाला सपोर्ट नसता केला तर आता जे तुम्ही लाखो लोकांचा जो विचार करता आहात तो मे बी शक्यच नसतं झालं ना. शक्य शेवटच्या दिवसापर्यंत तिने काम केलेलं आहे. म्हणजे तिने कधी सोडलेलं नाही आणि कधी तक्रार नाही, मला हा त्रास झाला मी हे करते, कधीच नाही. त्यामुळे हे जे तिचं जे साथ होती ना नकळत ती प्रचंड मोठी होती. ती गेल्यानंतर अधिक आम्हाला तीव्र जाणवली तिचं जे होतं ते. आणि बॉन्डिंग माझ्या सुनाचं आणि तिचं पण खूप छान होतं. त्या दोघींचं बॉन्डिंग खूप चांगलं होतं आणि तिला खूप माझ्या सुनेला पण खूप ते वाईट वाटलं त्या गोष्टीचं. म्हणजे असं नाही की बॉन्डिंग नव्हतं ते. ती म्हणली तरी मला खूप हे होते ती, पण तिनं ती सगळी बाजू पेलवली चांगल्या पद्धतीनं आणि खूप स्ट्रॉंगली ती काम करते. हो, कॉन्फिडन्स ते काम करते. आता ती वर्तक कॉलेजला प्रोफेसर म्हणून लागली आणि प्रगतीवर आहेत सगळेजण. चांगलं आहे आणि असंच चांगलं हो आणि तुम्हालाही जास्तीत जास्त ताकद मिळो लोकांचं भलं करण्याला. कारण परिवार असेल ना सोबत तर व्यक्ती जग जिंकू शकतो. आणि तुमच्या बाबतीत लकी पॉइंट इज की तुमची पूर्ण फॅमिली तुमच्यासोबत तुमची ढाल बनून उभी आहे. हो सगळेजण उभे आहेत, सगळे साथ देतात तुम्हाला तसे आणि आहेत. आज माझ्या मिसेसने काही ना व्यवसायाची सुरुवात केली, त्याचं बीज कुठेतरी माझ्या मुलामध्ये रुजलं गेलं आणि त्याला असं वाटलं की नाही मी व्यवसायच करणार. आज तो उभा राहिला, भले लावत झाला तरीसुद्धा तो उभा राहतोय.
आज सपोर्टला उभे राहतात, चालू आहे त्याचं. म्हणजे एक पिढी दुसरी पिढी पुन्हा काही ना काही मोठं पाऊल उचलू शकेल ना. पण आम्ही ते जर पाऊलच नाही टाकलं तर ते पुढं जाणार कसं. आज आता ही केल्यानंतर पण मी तो व्यवसाय चालू ठेवला कंटिन्यू. मी स्वतः जातो पिठं द्यायला, मला नाही कमीपणा वाटला पाहिजे. कशाला माझं आहे ते, आणि मी देतो, माझ्या सवडीने देतो. बरं आज आपण लोकांना फसवत नाही आहे, आपण चांगली क्वालिटी देतो, लोक आपल्यासाठी थांबतात. असं नाही की बाबा मी नाही वेळेला सर्व्हिस दिली तर लोक गिऱ्हाईक तोड, अजिबात नाही तोड. माझं जर काम चांगलं असेल, मी जर क्वालिटी चांगली देत असेल तर लोक आपल्याकडे येणार. आणि लोकांनी व्यवसायामध्ये उतरावं आणि मराठी माणसानं प्रामुख्यानं उतरावं. हो, कामाची लाज न बाळगता उतरावं. गरज आहे ना सामाजिक. आज एवढा समाज बाहेरून येऊन या ठिकाणी जगतोय ना, म्हणजे महाराष्ट्र पोचतोय एवढ्या लोकांना. मी म्हणजे एवढा लोक रोजगार चालू आहे. तेच ते लोक येतात, एकटे येतात, एकटे येतात, परिवाराला नाही आणत. हां, पाणीपुरीची लॉरी टाकणार, काहीही करणार, फळं विकणार, हां, त्या बेसिसवरती घर घेणार. एकदा सेट झालं ना की मग फॅमिलीला आणणार आणि मग इथे सेटल्ड. आणि आपला मराठी माणूस, बाबा खूप झालं रे धुनी भांडी करून, आता गावाला एक घर पाहिजे, बस आता मी रिलॅक्स करेल आणि माझे पोरे गावाला मस्त आरामात राहतील. अरे बस झालं, मुंबईत आणा त्यांना. चिकाटीने तुम्ही व्यवसाय केले पाहिजेत तर त्यामध्ये ग्रोथ आहे चांगल्या पद्धतीची, आणि त्यामध्ये लोकांनी उतरलं पाहिजे. आता ही वेळ आहे, आता नुकती नोकरीसाठी आरक्षणासाठी संघर्ष करून प्रश्न सुटणार नाही. ते प्रश्न गंभीर होत चालले. टाटा बिर्ला, अंबानी सगळे त्यामध्ये आलेत आणि त्यांनी जे ते 1 करोड 5 करोड 10 करोडचे फ्लॅट निर्माण घेतलेत. घेऊ शकतो का हो आम्ही? नाही घेऊ शकत. आमचे तुम्ही रोजगार काढून घेतले, व्यवसायाला कुठे जागा नाही. आज बघा आमचे कितीतरी मराठी माणसं रस्त्यावर बसून धंदा करतात, पण तुम्ही त्यांच्याच पाट्या उचलून तुम्ही त्यांना बेघर करताय, कारण तो तुम्हाला हप्ता देत नाही म्हणून. असे कितीतरी लोकांचे उद्योग आहेत. आम्हाला काय व्यवसाय कमी करावा लागला, कारण आज आम्ही जी जागा घेतलेली ती परप्रांतीय लोकांची होती. तो पैसे कमवून गेला निघून. आम्ही दुसरी जागा नाही घेऊ शकत आहे, सगळ्या जागा त्यांच्याच आहेत. हो, आपणही बघतो. मग त्या जागेवर आम्हाला पैसे आम्ही कमवायचे आणि त्याला मोठं करायचं, असे प्रकार होतो. मग आज किती अडचण आहेत. काय तुम्ही दिलेत का तशी व्यवस्था? आज मला सांगा, एखाद्या खेडेगावातल्या माणसाला मुंबईतून काहीतरी करायचं आहे का एखादं हॉस्टेल मोठं काय चांगली ठिकाण, तो कुठं राहणार? राहू शकतो का? राहण्याची काही व्यवस्था तुम्ही निर्माण केली का? नाही ना. अशा व्यवस्था कसं मुंबईत येणार? पूर्वी मुंबईत माणसं होती, नातेवाईक होती, एका खोलीमध्ये 10-10 लोक राहत होते. पाहुणा आला की आनंद होत होता. आज मोठे फ्लॅट झालेत, पण तो पाहुणा आला तर 1-2 तासातच निघून जातो, नाही थांबू शकत, कारण त्याला त्याची अडचण दिसते. बरोबर. आणि त्याला त्याची अडचण दिसते, त्यामुळे त्याला राहावंसं वाटलं तरी तो राहू शकत नाही ना. म्हणजे तुम्ही त्या माणसाला असं बांधून ठेवल्यासारखा ठेवला गेलेला आहे. आणि आपण सांगाय की तू उमल, कसं उमलणार? 12 तास ड्युट्या त्यांच्यावरती लादल्या गेल्या, कायदे नष्ट केले कामगारांचे. ह्याच्याबद्दल आम्ही आवाज का उठवू शकत नाही? मर्यादा नाहीत ना त्या कामाला. किती तास त्यांनी काम काय, वर घर घेतलं तर त्याचा प्रीमियम भरण्यामध्ये त्याचं अख्खं आयुष्य जातं आहे, अख्खं आयुष्य जातं आहे. मग त्या घरामध्ये तो नसतोच. घर कुणासाठी आहे? सकाळी उठणार तो जाणार, मुलगा पळणार तो पळणार, घरात कुलूप, संध्याकाळी येणार, जेवणार, बसणार, संध्याकाळी खाणार, झोपणार, सकाळी उठणार. घर आहे कोणासाठी की ज्याचे हप्ते आम्ही फेडतो? 5-5 करोड 20-20 करोड. मी तर म्हणते आता जे आहेत ना, मुंबईलाच एक कोणतं तरी आहे एरिया, 25 करोड. हो, जोक आहे. जोक आहे. कुठून आणणार तो? तुम्ही रोजगार नष्ट केले, नोकऱ्या नाही आहेत, उद्योगधंदे नाहीत. उद्योगधंद्याला गेला तर तुम्ही काही सवलती तुम्ही दिलेल्या नाहीत. त्या सवलतीसुद्धा एखाद्या लॉबीच्या हातामध्ये आहेत. अहो साधं लोन जर पास करायला गेलं तर एवढ्या अटी तुम्ही घालून टाकल्या. अहो आमच्या गिरणी कामगारांना घर मिळतं आहे. आता आम्ही बघितलं 9.5 लाखामध्ये मुंबईतलं घर, त्या घराची किंमत 40-50 लाख रुपये आहे. आता तुम्हाला 9 लाख लोन द्यायचे, तीसुद्धा बँक लोन देत नाही आहे. त्यासाठी तुमची निकष आहे, त्याला 35,000 पगार पाहिजे, अमुक पाहिजे तमुक पाहिजे, सगळं. कारण त्या कामगाराचं वय 60 वर्षाच्या पुढे गेले, त्यामुळे त्याला लोन होत नाही. मग सहकर्जदार आम्ही बघतो, मग त्याचा मुलगा असेल, मुलगी असेल, काका असेल, कोणीतरी नातेवाईक असेल, पण त्यांचाही पगार आज 20-25 हजारच्या पुढे नाही आहे. आणि तुम्हाला 35,000 पगारवाला माणूस आणणार कुठून आम्ही?
म्हणजे त्याला 9 लाख लोन घेताना सुद्धा अनेक अडचणी येतात. अक्षरशः लोन प्रकरणं होत नाही म्हणून लोकांनी घरं विकलेली आहेत. दलालाने इतकं त्रास दिलेला आहे लोकांना पैसे घेऊन. आणि आमच्यातलेच काही नेते म्हणजे दलाल झालेले आहेत. आज ते शिवलो वांगणीचे घरं तयार उभे होतात, बंगले बांधले त्या लोकांनी गावाला. लाज वाटली पाहिजे या लोकांना. हां, म्हाडामध्ये सतत मेलेले असतात. काय संबंध आहे? तुम्ही गिरणी कामगार नेते म्हणून आहात ना, मग म्हाडामध्ये तुमचं काय काम असतं? तिथं जाऊन तुम्ही एजंटगिरी करणार चुकीचं आहे. आणि कामगारांना लुटणार, आणि लुटलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं त्याला व्यवस्था नाही आहे कुठली लोन देण्याची. मी स्वतः मुंबई बँकेमध्ये जाऊन 8.5% जवळ 300 ते 400 लोकांची लोन प्रकरणं केली हातापाया पडून. मग त्यांचे डॉक्युमेंट नाही, सवलती त्यांनी दिल्या, आम्हाला चांगलं सहकार्य केलं. पण आज लोन मिळण्याची व्यवस्था कुठं नाही आहे. म्हणजे घर एखादं मिळालं तर ते घेण्यासाठी त्याला कसरत करावी लागते. ती व्यवस्था मी आता या ठिकाणी दादरमध्ये तयार केली. म्हणजे कुठं नाही मिळालं तर इथनं तुला कर्ज मिळणार आणि आम्ही ते देणार. म्हणून निवारा क्लिअरन्स सोसायटीचे सदस्य मी बनवून घेतले. आणि राजेंद्र मेहताने मला आश्वासन केलं की आम्ही गिरणी कामगार जेवढे येतील त्यांना आम्ही लोन प्रकरण करून देऊ. कुठं नाही मिळालं तर माझ्याकडे मिळणार. अशी कोणीतरी 4 माणसं उभे राहतात आणि त्यांच्याकडनं मी काही लोकांना हे करतो की पुढं भविष्याच्या दृष्टिकोनात अडचण निर्माण होईल. तर त्याच्यावरही काही लोक टीका करतात. व्यवस्था तुम्ही निर्माण करा ना. सरकार नाही करत आहे, आपल्याला आपली लोकांची व्यवस्था तयार करायला पाहिजे. आणि ती व्यवस्था मी निर्माण केलेली आहे दादरमध्ये. उद्या पेपर झाला की पेपर तयार झाले त्यांचे पत्र, कुठं जाणार तो माणूस? मग ते एजंटला जातो. एजंट काय करतो? पैसे घेतो, पेपर घेतो आणि त्याला घराघरा फिरवत राहतो. म्हाडा कायच्या वेळेत जर त्यांनी पैसे नाही देऊ शकला तर म्हाडा पुन्हा पॅनल्टी लावतो. पॅनल्टी लावली की तो कंटाळतो. शेवटी एजंटला म्हणतो बाबा हे घर घे, मला नको आता. मग अशा पद्धतीनं घर मिळालेलं सुद्धा पुन्हा कुठल्या तरी एका माणसाच्या गळ्यात जातं. अशा पद्धतीने अनेक लोकांनी घरं विकली गेली. म्हणून मी दादरमध्ये ती व्यवस्था केली. मेहता सरांना सांगितलं की मला अशी व्यवस्था हवी आहे की जेणेकरून ते एजंटचा जो सुसवाट आहे तो कमी झाला पाहिजे. त्याच्यापासून मला कामगारांना वाचवायचं. आणि त्याला त्यांनी मग आश्वासित केलं की गोसावी तुम्ही म्हणता मी तुम्ही द्यायला तयार आहे, फक्त तुम्ही इथं सदस्य बनवा. आणि म्हणून त्याला आम्ही सदस्य करून तिथं ठेवलेलं आहे. आज उद्या त्याला कुठं नाही मिळालं तर इथं घे घर ताब्यामध्ये, घर विकू नकोस. बरोबर. आज आम्ही गिरणी कामगार सांगतो की मुंबईतली घरं मिळाली तर विकू नका, घर ते घ्या. अरे त्यांनी घ्यायचं कसं? त्याच्याकडे काही एवढे पैसे असू शकत नाही. मग त्याला लोन हे काढावंच लागेल. लोन काढायचं तर लोन होत नाही. याच्यासाठी व्यवस्था असणं गरजेचं आहे आणि ती व्यवस्था करण्याचा मी प्रयत्न केला आणि ती करून ठेवलेली आहे. हे आपल्या माध्यमातून मी सगळ्या जनतेला सांगेन. नाही, खरंच म्हणजे अशा कामाची खरंच गरज आहे. गरज आहे. म्हणजे एखादी गोष्ट मिळाल्यानंतर घ्यायला अडचणी कोणत्या त्याचाही विचार आपल्याला करावा लागेल. मी ऐकलेलं फक्त की गिरणी कामगारांना घरं मिळाली तर ते घर विकतात, पण त्याच्या मागचं जे खरं कारण आहे ते मला आज कळलं. म्हणजे त्यांना कोणालाच आपलं घर का स्वतःहून विकायची इच्छा होईल? बिलकुल नाही. खूप प्रयत्न करतात, अगदी धावतात सगळीकडे पैसे मिळवण्यासाठी. नातेवाईकांना माहिती तर नातेवाईक अजिबात देत नाहीत. त्यांना तर आणखीन आकस असतो याला घर मिळालं आहे म्हणून. हा प्रॅक्टिकली गोष्ट आहे. मग नातेवाईकांना म्हणण्यापेक्षा तो म्हणतो मला लोन घ्यायचं आहे ना, मग त्या घराला द्यायचेत किती? आज 40-50 लाखाचं खाली 9 लाख रुपयाचं लोन पाहिजे. मग ती प्रॉपर्टी तुमच्याकडं जाते ना तेवढ्या किमतीची, मग त्याला ते लागणारं कर्ज बँकेने दिलं पाहिजे. पण ते नाही, त्यांच्या नियमात नाही बसत, नाही दिलं जात. आयदर ते देऊन दिलं नाही जाऊ दे, म्हणजे त्यासाठी काही लोक प्रयत्न करत असतात. होतात, अनेक होतात, अनेक गोष्टी. एकच घटना मी सांगेन. अक्षरशः म्हाडामधनं त्या एका कामगार असा नियम आहे की 5 पुराव्यापैकी 1 पुरावा ग्राह्य धरून तुम्ही त्यांना पात्र करायचं, असं लिहिलेलं आहे त्या पुस्तकामध्ये 3ऱ्या नंबरच्या कॉलममध्ये. असं असताना सुद्धा म्हाडा वेगवेगळे डॉक्युमेंट मागतात. सर्व्हिस सर्टिफिकेट द्या, बरेजेचं कार्ड द्या, अमुक द्या, तमुक द्या. त्यावेळेस ESI कार्डवरती मी एका कामगारांना पात्र केलं होतं. झालेला तो पात्र होता आणि पात्र झालेल्या कामगारांना पात्रतेचं लेटर गेलं आणि मग नंतर पुन्हा दुसरं त्याला लेटर पाठवलं की तुम्ही त्याला बोलवून घेतलं आणि त्याला सांगितलं सर्व्हिस सर्टिफिकेट आण. तो घाईघाईमध्ये गेला सर्व्हिस सर्टिफिकेट कंपनीत आणायला. त्या माणसानं डेट चुकीची टाकून दिली. त्या चुकीच्या डेटवरती त्याला
रिजेक्ट केला आणि त्याला अपात्रतेचं पत्र पाठवलं. आता त्याला चुकीचं डेट टाकायला कोणी सांगितलं? ती लिंक तिथपर्यंत कशी गेली? आणि त्याच्या पाठीमागे एवढंच नाही, तुम्ही त्याला अपात्र केलं ना, मग त्याच्या घरी एजंट गेले, तू 4 लाख रुपये दे, मी तुला पात्र करून देतो. 1 नाही 2 नाही 3 4 एजंट गेले, भिडवून सोडलं त्या माणसाला. शेवटी तो माझ्याकडे आला, त्याला सांगितलं मग असं आहे. म्हणजे तुला अपात्र तू झालास कसा ते मला बघायचं. मग म्हाडामध्ये जाऊन मी काही कार्यकर्त्यांना वगैरे पाठवलं, म्हाडामध्ये इन्क्वायरी केली. तर तेव्हा म्हणे की ते सर्टिफिकेट असं दिलं होतं. पुन्हा मी कंपनीत तिकडं माणूस पाठवला की हा या ठिकाणी बँक कामाला होता, तुम्ही हे सर्टिफिकेट असं चुकीचं का दिलं? आणि मी पुन्हा यांना प्रश्न विचारला, एका ह्याच्यावरती तुम्ही पात्र केलं असताना पुन्हा तुम्ही त्याला अपात्र का केलं? मग त्यांच्यात चूक लक्षात आली आणि नंतर त्याला पात्र केलं आणि त्याला घर मिळवून दिलं. पण त्याच्यामध्ये झालेला मनस्ताप 1.5-2 वर्ष गेले. त्याचं काय? मला एक 1.5-2 वर्षापूर्वी त्याला जर घर मिळालं असतं तर त्याचं भाडं 20-25 हजार रुपये दर महिन्याचं मिळालं असतं, त्याचं बँकेचं लोन कमी झालं असतं. म्हणजे त्याचं किती नुकसान करायचं तुम्ही? व्यवस्थेच्या पूर्ण झालेल्या चुकीचं नुकसान त्या माणसाला बोलताना भरावं लागला, कारण तो साधा होता, गरीब होता. आत्ताच गिरणी कामगारांना घरं नाही मिळाली किंवा त्यांच्या वारसाला, तर तुम्ही जसं एका व्यक्तीला बाहेर काढलं जाळ्यातनं, एजंट लोकांच्या म्हणा, बँकेच्या म्हणा, त्या जाळ्यातनं जसं बाहेर काढलं, तर नंतर या लोकांना बाहेर कोण काढेल? जर आत्ताच त्यांना आंदोलनं मोठी होऊन घरं नाही मिळाले, तर नंतर तर हे मला वाटतं असे उडवून लावतील लोकांना. मी खूप कमी पडतो या गोष्टीला, खूप कमी पडतो आहे. खूप मोठं चाललेलं हे रॅकेट आहे आणि हे रॅकेट नष्ट करणं इतकं आत्ता तर निदान सोपं वाटत नाही आहे. पण आता जे तरुण वर्ग जे आहे, आम्ही जे त्यांना शहाणं करतो किंवा ते अभ्यास करतात या सगळ्या गोष्टीवरती, ती मात्र उफाळून उठेल आजची, ही आशादायक गोष्ट आहे आजच्या. नाही, आत्ता उफाळून उठायलाच हवं, कारण ना तुम्ही जे अनुभवलं आहे ते तुमचे अनुभव तुम्ही आत्ताच शेअर करू शकतात. हो, आत्ताची जी ही पिढी गेली तर मग आम्हाला सपोर्ट कोण करणार? आम्हाला तर ते मग अजून हे डॉक्युमेंट्स हवा, ते डॉक्युमेंट्स हवा, 10 फेऱ्या मारा, 20 फेऱ्या मारा. म्हणजे आम्ही तरुण पिढीचे आहे ते घर चालवणार की यांच्या फेऱ्या मारणार? म्हणजे ते घरं भेटणं तर गेलंच कुठेतरी. हां, म्हणजे जो प्रयत्न संघटनांनी या पद्धतीने पण करायला हवं असं माझं व्यक्तिगत मत आहे, की ज्या माणसाला घर लागल्यानंतर ज्या काही येणाऱ्या अडचणी आहेत त्याच्यावरती आम्ही काय मार्गदर्शन देऊ शकतो का, त्याच्यावर आपण काही सल्ला देऊ शकतो का, ह्या गोष्टीवरती सुद्धा विचार करा. त्याला घर लागलं सोडून देऊन नाही चालणार. ते त्याला मिळेपर्यंत त्या गोष्टीचे त्या पाठीमागे त्याला, आणि त्याही लोकांनी समजलं पाहिजे मला आता घर लागलं आहे, मी कशाला युनियनकडे जाऊ, मला आता काही गरज नाही. ते स्वतःची डोकी चालवायचा प्रयत्न करतात आणि ते पुढे जाऊन फसतात. आज आता आम्ही पनवेलच्या बाबतीत तसंच झालं होतं, काही लोकांच्या बाबतीत घराच्या बाबतीत थोडा विरोध झाला होता. आज त्यांनी घर लागलं गेले आणि तिकडंच ताबा घेतला, कुठल्याही संघटनेशी जोडले नाही. आज तिथं पाण्याचे प्रश्न आहेत, अनेक गोष्टी अडचणी निर्माण तयार होतात, आता ते परत आले. म्हणजे ही अडचण नंतर तुमच्या लक्षात येते, आत्ता येत नाही आहे. त्यावेळेस ज्या संघटनेने तुम्हाला आत्तापर्यंत सपोर्ट केला, तुम्हाला घरं मिळाली, तर तुमची जबाबदारी येते ते घर मिळाल्यानंतर सुद्धा ते सुरक्षित राहण्याच्या संदर्भात सुद्धा मला संघटित राहिलं पाहिजे. ज्यांना नाही मिळालं त्यांच्यासाठी मला उभं राहिलं पाहिजे. एवढी बांधिलकी त्या लोकांनी सांभाळली पाहिजे. पण आज ती कुठेतरी दिसत नाही. मला घर मिळालं, संपला विषय, परत वळूनही बघत नाही. आज आम्ही बघतो ना 63 वर्षापर्यंत लोकांना अधिकार मिळाले. दुर्दैव गोष्ट आहे की या लोकांना अधिकार मिळाले, आपला अधिकार मिळालेला ज्या संघर्षातनं मला मिळालेला आहे, तो संघर्ष जिवंत राहण्यासाठी कुठेतरी आपल्याला संघटित राहिलं पाहिजे. ही मानसिकता आज 1% लोकांच्यात नाही आहे. 1% लोकांच्यात नाही आहे. अशा पद्धतीनं जर तुम्ही पाठ फिरवून जर राहणार असाल, स्वतःपुरते जगणार असाल, तर पुढच्या लोकांना न्याय देण्यासाठी माझी काही बांधिलकी नाही आहे का? हा असाही समाज आहे. आणि मग अशा लोकांच्याकडे बघितलं की नाही, की ज्यांना काम करायचे तो माणूस कमकुवत होतो. आता मी एक नाही झालो, पण अनेक लोक अशी कमकुवत होतात की नाही यांच्याकडून काय फायदा, असा लोकांचा सपोर्टची गरज असते. तेव्हा माझ्यासारख्या लोकांना असं नक्की वाटतं की जी लढाईमध्ये माझ्याबरोबर होते, आपण लढाई जिंकली आहे, आपण मिळवलेलं आहे बिर्ला शेठकडनं, अशा लोकांनी सपोर्टला उभं राहणं ही नक्कीच माझ्यासारख्या लोकांना अपेक्षा असते. मी खूप लोकांशी संवाद साधायचा प्रयत्न केला, पण त्याला वेळ नाही आहे, त्याने आणखीन दुसऱ्या नोकऱ्या करतायत, अशी कारणं सांगून ते त्याच्याकडे बघत देतात. हा अप्पलपणापणा झाला, हा स्वार्थीपणा झाला.
खरंच म्हणजे एखादा व्यक्ती तुमच्यासाठी लढतोय तर तुमचं काम झाल्यावरती लगेच एक्झिट मारणं चुकीचं आहे. एक्झिट करतात लोक आणि त्यामुळे पुढच्या लढाईच्या बाबतीत तो माणूस विचार करतो काय या लोकांसाठी करू, असा प्रश्न त्या पडतो. पण मी एक ठरवलं या गोष्टीवर अजून टिकून आहे, याचं एकच कारण आहे की ठीक आहे, मी माझं काम केलं, कुणाला तरी यश मिळालं, हे माझं यश आहे. माझ्या कामाला कार्याला यश मिळणं याचा आनंद मी घेतला पाहिजे की कोणीतरी नाही माझ्याकडे लक्ष देत म्हणून त्याचं दुःख घेतलं पाहिजे. तर मी ते दुःख घेत नाही, दुःखाला बाजूला टाकतो. मी आनंद घेतो, अरे माझ्या कामाला यश आलं, बस मी आनंदी आहे, हॅपी आहे. तुमच्यासारखा विचार खूप जणांनी करायला हवा आणि बाकीचे जे एक्झिट मारतात त्यांच्या डोक्यामध्ये कुठेतरी प्रकाश पडायला हवा. ही खरंच म्हणजे यश येतं. आज मध्य प्रदेशमध्ये सुद्धा अनेक लोकांचे पगार बंद केले होते. मेधा पाटकर वगैरे सगळे आम्ही तिकडे जातो, आम्ही जे आहे तिथे आजही लढत आहे. त्यांचे पगार आम्ही तिथं हे केल्यानंतर पगार चालू झाले. त्यानंतर ती लोकं आज वेगळ्या अँगलने आपल्याकडे बघत आहेत. तिथं त्या लोकांना दिलासा वाटायला लागला, एक मैत्री झाली, एक संवाद चांगले निर्माण झाले. कधीही त्यांना मी सांगितलं की असं असं आंदोलन आहे, तुम्ही या, तर ती लोकं एका पायावर तयार होतात की गोसावी तुम्ही कुठेही बोलवा, आम्ही यायला तयार आहोत. अक्षरशः आझाद मैदानमध्ये मी जेव्हा उपोषणाला बसलो होतो तेव्हा मेधा पाटकरांना मी फोन केला की म्हणलं की असं असं आहे, मी उपोषणाला बसतो आहे वगैरे, तुमच्याकडनं मला सपोर्ट आहे. त्यांनी मला स्पष्ट सांगितलं, गोसावी तुम्ही आजची रात्र काढा, उद्याच्याला बघा मी सगळे माणसं घेऊन येते. हा जो कॉन्फिडन्स होता माझ्याकडे की अशी लोकं उभी राहिली की कोणी आजूबाजूची नाही, पण काही अशी खात्रीशीर लोक सपोर्टला उभे राहायला कधी तयार होतात. ते आम्ही प्रचिती पाहिली ना, भारत मातापाशी आम्ही आंदोलन घेतलं होतं उपोषणाचं. पोलिसांनी खूप दबाव आमच्यावर आणला होता. मेधा पाटकरांना मी एक फोन केला, ते डायरेक्ट तिथे आझाद मैदानला मुंबईत होते, त्यामुळे ते आझाद मैदान डायरेक्ट ते भारत मातापाशी घेऊन उभे राहिले, सपोर्टला उभे राहिले. आमचं आंदोलन जे 1 तासात संपणार होतं ते 8 तास चाललं. असे व्यक्ती येतात ना, धावून येतात कधी कधी. म्हणजे हा एक सपोर्ट आहे. अभिजित राणे धडक कामगार युनियनचे, ते तर मला मित्रासारखे मानतात. ते म्हणतात तुम्ही माझे मित्र वगैरे आहात, पण ते सुद्धा मला सपोर्टला उभे राहतात. म्हणजे कधी गोसावी काय असेल ते मला सांगा. एवढं मोठं नाही आहे मी, पण तरीसुद्धा ती लोकं उभे राहत आहेत. हे माझं यश आहे, ही माझी संपत्ती आहे. हे भले माझ्यातल्या वर्गाने मला जरी निगेटिव्ह समजलं किंवा काही समजलं तरीसुद्धा हा एक वर्ग आहे की तो मला पॉझिटिव्ह समजतो. हे माझी संपत्ती आहे आणि तेवढ्या कपॅसिटीचा मी आहे हे मला जाणवलेलं आहे. त्यामुळं मी टिकून आहे ह्या व्यवस्थेमध्ये अजून तरी निदान. आणि तुमच्यासारखे लोक टिकून राहणं खूप गरजेचं आहे. आणि बाकीचे जे लोक स्वतःला मिळालं की लगेच माघार घेणार की बस झालं, आता मला मिळालं ना, माझं पोट भरलं ना, मग बस, बाकीचे उपवाशी येते तर त्यांचा प्रश्न आहे. पण ज्या व्यक्तीने उपवाशी राहून तुमच्यासाठी संघर्ष केला आहे तर तुम्हीही त्याला सपोर्ट करणं तितकंच गरजेचं आहे. 10 वर्ष मुलाने, कुटुंबाने, सगळ्यांनी जीव ओतून संघटना उभी केली होती. एक सेंच्युरी कामगार एकतांची. त्याचा जो अध्यक्ष मी ज्याला केला होता त्याचा अहंकार इतका वाढला होता की माझ्याशिवाय तू काही करायचंच नाही, मी म्हणाल तसंच तू चालेल आहे. म्हटलं असं नाही होत ना. बरोबर आहे. तुझं टॅलेंट तुझ्यापाशी, माझं टॅलेंट माझ्यापाशी, दोघांचे विचार भिन्न असू शकतात. एखादी व्यक्ती जर आपल्याला लढाई कमजोर करते तर त्याच्या विरोधात नाही उभं राहायचं का? त्याला विरोध केला म्हणून तुला दुःख व्हायचं कारण काय? आणि कुठंतरी मला कोणीतरी बाहेरचा माणूस रिस्पेक्ट देतो, मग मला का नाही देत, तुला देतो, असे युगो पॉईंट तयार झाले. अक्षरशः मी सगळं सोडून मी बाहेर पडलो त्यातून. तो अध्यक्ष घे सगळं, मला नको, मला नाही इच्छा त्यातून. मी खूप संघर्ष करायचा प्रयत्न केला. सपोर्टला उभं नाही लोक कोणी राहिली, त्याच्यामुळे मी नाद सोडून दिला. मी स्वतःचं मग पुन्हा हेमंत जनकल्याण फाउंडेशन रजिस्ट्रेशन करून मी पुन्हा या व्यवस्थेमध्ये टिकून राहिलो. प्रयत्न केला सगळ्या संघटनांना एकत्र आणण्याचा. काही अंशी सगळ्यांना यश त्यामध्ये आलं आणि आता सध्या सगळ्यात चांगल्या जुन्या संघटना आहेत. राष्ट्रीय मेलमजदूर संघ सुद्धा जुने मान्यताप्राप्त युनियन आहे. आज लालबावटा सर्व समिती संघटना ही सुद्धा मोठी संघटना आहे. आज ह्या मोठ्या संघटनेच्या विचारधारेवरती आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं ना. आज त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आत्ता संघर्ष करतो आहोत. आज 14 संघटना एकत्रित आहेत त्याच्यामध्ये. नाही म्हणजे खरंच सगळ्यांनी एकत्र येणं
काळाची गरजच आहे, किती महत्वाचं असतं. महत्वाचंच आहे. आता जसजसं लोकांना कळायला लागलं तसं तसं तो लोक आता म्हणजे सत्यता कळायला खूप वेळ लागतो, तसं झालेलं आहे. तेव्हा सत्यता आणि मराठी माणसाला आपण म्हणतो की एक ते ठपकाच लागलेला आहे बाबा, की मराठी माणूसच मराठी माणसाचे पाय खेचतो. आणि आता बघायलाही मिळतं. आणि ठपका नाही, वास्तव खरं आहे ती. म्हणजे आपण पाहतो अगदी जवळची माणसं सुद्धा जेव्हा तुम्ही काही त्याच्यापेक्षा कुठं काही चांगलं करता असं जेव्हा दिसतं तेव्हा ते माणसं तुमचा पाय खेचतात, अगदी जवळची माणसंसुद्धा. हा अनुभव मी घेतला की ज्यांना आपलं मानतो, आपल्या चांगल्या स्थानावरती त्यांना मानतो, ते सुद्धा कधी कधी आपले पाय खेचायला उभे राहतात. हा मी घेतलेला अनुभव आहे. म्हणून आपण ठाम असणं खूप गरजेचं आहे आजच्या तारखेला. आज असणारा माणूस शेवटपर्यंत माझा असेल असं नाही आहे, बदलू शकतो. पण मराठी माणसांनी पण आपले विचार कुठेतरी बदलवणं गरजेचं आहे आता. कारण आता हे असंच राहिलं ना, ते आता त्यांचे आदर्श बदलत नाही आहे. तर त्या आदर्शाने विचार केला. आता मी उदाहरण सांगेन की एकनाथजी शिंदे साहेब आणि इतर राजकीय लोक याच्यामध्ये काही फरक आहे. एक फरक आहे आपला. कारण तुम्ही एक रिक्षा चालवत होता, म्हणजे कामगार म्हणून तुम्ही काम केलेलं आहे, तुम्ही त्या वेदना जाणवलेल्या आहेत. त्या वेदनेचे भान त्यांनी ठेवून त्यांनी इतर नेत्यासारखं त्यांनी नाही, ते आता ॲक्च्युली ते साधेच आहेत, म्हणजे त्यांच्यात कुठं असं काही दिसत नाही. त्यांच्यातला साधेपणा त्यांनी आजही टिकवून ठेवलेला आहे. त्यांच्या शब्दातून सुद्धा साधेपणा आम्हाला जाणवतो. पण कुठेतरी कृतीतून तो तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचेल कसा, याच्यासाठी त्यांनी थोडंसं काम चाणाक्ष पद्धतीनं करावं. कारण एवढ्या व्यवस्थेमधनं त्यांना काम करायला खूप अडचणी येत असतील, आपण नाकारता येणार नाही. पण तरीसुद्धा त्यांनी ते करावं. कारण आशा आहे, महाराष्ट्र आशावादी आहे. कारण एक जनता तुमच्याकडं वेगळ्या अपेक्षेने पाहते, याचं त्यांनी भान ठेवावं. एवढंच आत्ता या माध्यमातून त्यांना विनंती आहे. आंदोलनाच्या पलीकडे जाऊन तुम्ही सामाजिक आणि वैयक्तिक क्षेत्रामध्ये अजून कोणकोणती कामे करतात? हो, हेमंतदागा जनकल्याण फाउंडेशन एन्जॉय रजिस्ट्रेशन 1280मध्ये झालेली आहे. याच्या अंतर्गत आम्ही घर कामगार वर्ग जो आहे त्यांची नोंदणी करणं, त्यांना न्याय मिळवण्यासाठी जे काही उपक्रम राबवणं, अशा पद्धतीच्या मुलांच्या शिक्षणाच्या संदर्भात हे आहे इन्स्टिट्यूट म्हणून आहे, पाटणवाले म्हणून ते पाहतात. तर त्यामध्ये जी मुलं आहेत त्या मुलांना ऑटो क्षेत्रामध्ये जायचं आहे, तर त्या ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये ज्यांना जायचं आहे तर त्यांना मोफत ट्रेनिंग देऊन त्यांना हे दिलं जातं, सर्टिफिकेट वगैरे दिलं जातं. अशा पद्धतीने आपले इव्हेंट आपले चालू आहेत आत्ता. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मग घर कामगार वर्ग आहे त्याचं पण आपलं काम चालू आहे. अजूनही आम्हाला करण्याच्या एक कला क्षेत्रामध्ये सुद्धा एक भजनी मंडळ आहे, ते सुद्धा आपलं काम करते. त्याच्यामध्ये सुद्धा आपण आता हेमंतदागा जनकल्याण फाउंडेशन म्हणून काम करायला म्हणजे आत्ता नुकतीच सुरुवात झालेली आहे. माझा विचार पुढे जाऊन असा आहे की आजच्या तारखेला की गिरणी कामगार हा एक गाभा आहे, आमच्या मूळ बेस आहे आमचा, की त्या बेसमधनंच त्यांची मुलं, त्यांचा परिवार, त्यांच्या असणाऱ्या अडचणी, शेती उद्योगाच्या सोलार प्रोजेक्टच्या संदर्भात आमचा एक चालू आहे की एखादं गाव घेऊन त्या ठिकाणी सोलार प्रोजेक्ट आपल्याला कसं करता येईल याच्यावरती सुद्धा आमच्या काही एक टीम काम करते. म्हणून हेमंतदागा फाउंडेशन म्हणजे संपूर्ण असा व्यापक दृष्टिकोनातून सामाजिक उपक्रम कसे करता येईल याच्या दृष्टीने आपले कामं चालू आहेत. आता काही आदिवासी भागामध्ये काही काम करता येते का, तेही आमचं काम विचाराधीन आहे. म्हणजे निव्वळ अशा पद्धतीनं व्यापक दृष्टिकोनातनं काम करायच्या दृष्टिकोनात एक टीम तरुण वर्ग त्याबद्दल काम करतो आहे आत्ता. तर त्याच्यावरती आता सध्या फोकस आहे थोडा. चांगली गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही या सगळ्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांसाठीही विचार करताय ते. आणि आता सध्या या ठिकाणी RSS एक विचारधारा आहे, एक संस्कार आहे. तो संस्कार खूप चांगला आहे की चांगला नेता किंवा चांगला नागरिक बनण्याचा दृष्टिकोनातनं. दुसरा भाग आहे की आज मराठी माणसांच्या संदर्भातली आता मराठी एक संस्था आता काम करते, काय नाव त्यांचं, मराठी एकीकरण आहे. तर त्याच्या संदर्भात जे काय आपल्याला करता येईल, त्याचे उपक्रम कसे आपल्याला पुढे देता येईल, त्याच्यामध्ये सुद्धा सहभाग करण्याची एक तयारी आत्ता मी ठेवलेली आहे. अशा पद्धतीने काम करायचं.
असं चांगली ठरवलेलं गोष्ट आहे. तुमच्या कामांना असंच यश मिळत राहो. आणि चांगल्या पद्धतीनं नायगावमध्ये सुद्धा या लोकांनी मला सपोर्ट करायचं ठरवलेलं आहे आणि ते करतायत. सगळेजण मला इन्व्हाइट करून घेत आहेत, त्याबद्दल मी त्यांचेसुद्धा आभार मानेन. आणि नक्कीच आपण मराठी एकीकरणाचं काम मोठ्या ताकदीने पुढं करूया. आज ना मराठी माणूस एकत्र येणं करण्याची आणि गरज आहे. त्याच्यावरचा मग तो त्याच्यासाठी धब्बा आहे ना, पाय खेचायचा आणि विश्वास तो आता मिटवणं गरजेचं आहे. मुख्यमंत्री सपोज तुम्हाला ऐकत आहे असं तुम्हाला वाटलं असतं, तर मग त्यावेळेस तुम्ही त्यांना काय सांगणार? त्यांना मी पहिला प्रश्न विचार की मुंबई कोणाची? कष्टकऱ्यांची, कामगारांची, धनिकांची का राजकारणी लोकांची? आज कष्टकऱ्यांनी मुंबई उभी केली आहे, तर त्यांची मुंबई होणार का आणि ती कधी होणार? जोपर्यंत कष्टकरी वर्ग पुन्हा मुंबईमध्ये येत नाही, म्हणजे किरणी कामगार असो, आज कष्टकऱ्यांना न्याय कधी तुम्ही देणार? जर कष्टकरीच उद्या नाही राहिला, तर आज शेतकरी नाही राहिले तर खाणार काय? काम नाही केलं तर व्यवसाय, श्रमातून पैसा निर्माण होतो, पण त्या पैशावरती तो श्रम करणाऱ्याकडे पैसा नाही आजच्या तारखेला. शेतकऱ्यांच्याकडे पोटात अन्न नाही, पण शेतकरी सगळ्यांना पोचतो आहे. म्हणजे पोषण करतानाच तुम्ही नष्ट करायला लागलात तर तुम्हाला पोचणार कोण? याचं भान त्यांनी ठेवावं. तेव्हा आपलं जीवन त्यांच्यावरती अवलंबून आहे एवढं जरी त्यांनी मांडलं, तर मला वाटते एवढा जरी विचार करून जर काही निर्णय घेतले तर खूप काही चांगला निकाल येऊ शकतात. गिरणी कामगारांना तुम्हाला डावलता येणार नाही, त्यांना मुंबईत घरं द्यावीच लागते आणि आम्ही घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. ते म्हणत असतील की ह्याच्यानंतर थंड होतील वगैरे, अजिबात नाही होणार. आम्ही तरुण वर्ग तयार करतो आहोत, तरुण वर्ग तयार होतो आहे आणि आम्हाला ज्या टोकाला जावं लागेल, वेळ पडले तर आत्मसमर्पण करण्याची वेळ आली ना तरी आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. पण आम्ही मुंबई घेणार, मुंबईतली घरं घेणार, मुंबईतल्या जमिनीवरती आमचा हक्क आहे, तो आम्हाला मिळाला पाहिजे. तेच आता नेत्या लोकांच्या किंवा मुख्यमंत्र्यांनी सपोर्ट करायला हवा, नाहीतर काय मग त्यांचं भविष्य धोक्यात आहे. पुढं मराठी माणूस संघर्ष करतोय, बोलतोय आणि हे माणसं लक्ष मात्र दुसरीकडे, असं नको व्हायला. जनता मग तुम्हाला जवळ नाही करणार कधीच. जर आत्ता जर तुम्ही न्याय नाही देऊ शकलात तर, जर तुम्ही न्याय नाही दिला तर तुमचं अस्तित्वच नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होईल. जसं आता कॉक्रोच एक पुढे आलेले आहे, कॉक्रोच जनता पार्टी, असे अनेक जण उभे राहू शकतात. नाही असं नाही, कारण तो उद्रेक आहे ना, एवढ्या लोकांनी त्यांना दिला, याचा अर्थ त्यांना ते विचार पटलेत म्हणून ते केलेलं आहे. म्हणजे एक समाज तुम्हाला नाही मानत आहे, तो एका विशिष्ट विचाराला तो आकर्षित होतोय, याचा अर्थ तुमचा विचार डावलतोय, तो म्हणजे तुम्हाला डावलतोय. याचा अर्थ त्यांनी आता डोळे उघडा, त्यांनी लक्षात येतो तुम्हाला डावलतोय एक समाज. एवढ्या मोठ्या प्रमाणात हा समाज तुम्हाला डावलतोय. ह्याचं डावलायचं नसेल तर तुम्ही तुमच्या पदाचा योग्य पद्धतीनं वापर करून न्याय द्यायला आता तयारी ठेवली पाहिजे, अन्यथा तुम्हाला समाज कचऱ्यात टाकेल. आणि ज्यावेळेस तुम्हाला कचऱ्यात टाकेल ना, तेव्हा तुमच्या घरातले पण तुमचे नसतील. म्हणूनच आता जे आपले नेते आहे, ज्यांना आपण म्हणतो की हा आमचा नेता आहे, हा आमच्यातला आहे, आमच्या कामगारांमधला आहे, त्यांनी तरी ऍटलिस्ट डोळे उघडण्याची गरज आहे. नाहीतर त्यांनाही दुसऱ्यांच्याच गंतीमध्ये जर केलं ना तर त्यांना कोणी उद्या विचारणार नाही मग. हो, ती परिस्थिती आत्ताची आहे. काय आम्ही पाहिलं ना, 10 मार्चला ज्या विचाराने लोक त्या ठिकाणी आझाद मैदानला आली होती, अक्षरशः ते तुटून पडले पोलिसांच्यावर. तुम्हाला काय, आम्ही इथनं हलणारच नाही म्हणत होते. वयस्कर लोक दिवसभर तिथं थांबून सुद्धा त्या लोकांनी निर्धार सोडलेला नव्हता. म्हणजे इतका उद्रेक, फक्त त्यांना नेतृत्व पाहिजे चांगलं, त्याला मार्गदर्शन करणारं, आणि ते त्यावेळेस सगळ्यांनी भूमिका घेतल्या. त्याचे परिणाम त्या आझाद मैदानमध्ये दिसले एवढ्या वर्षानंतर सुद्धा. आणि ती गती वाढेल, लोक आता हक्केवरती येतील. त्यांना त्या आंदोलनाचं महत्त्व आता कळायला लागले, कारण त्याच्या हातून 2 निर्णय चांगले झाले. म्हणजे एक तर तुम्ही मुंबईच्या बाहेरचा काढण्याचा GR मधला मुद्दा काढून टाकला, आणि दुसरीकडचं मुंबईत जमीन नाही म्हणत होते, आता एकनाथ शिंदे म्हणतात जमीन आहे, आम्ही मुंबईत पुनर्वसन करणार आहोत, आणि तसं त्यामध्ये समिती त्यांनी गठन केलेली आहे. म्हणजे ही पॉझिटिव्ह गोष्ट झाली ना, ह्या आंदोलनाच्या माध्यमातूनच झाली.
आणि आजपर्यंत ह्या लोकांनी काही लोकांनी आंदोलन थोपवून ठेवले होते, आंदोलन करूनच देत नव्हते, त्याची सुपाऱ्या घेतल्या होत्या या लोकांनी गिरणी कामगारांची आंदोलन होऊ नये म्हणून. आज ते सुपारीबद्दल सगळ्या जनतेसमोर आलेत. म्हणजे सत्यता कधी ना कधी बाहेर येते ना, ती आता बाहेर आलेली आहेत. कोण एजंट होते, कोण सुपारी बहादूर होते, कोण लालची होते, कोण अहंकारी होते, हे सगळे बाहेर आले आता. आता हे लोकांना कळालेले आहेत. त्यांनी पण आता सावध राहावं या बाबतीत. बरोबर. नुसतं बोलून नाही चालणार, तुम्हाला आता यातून धडा घ्यावा लागेल आणि सावध राहावं लागेल. तेच कारण तुम्ही थोड्याशा लालचेपोटी काही लोक लालचेपोटी लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला, त्या विश्वासाचा तुम्ही विश्वासघात कराल तर तो वर्ग तुमच्यावर आक्रमण केल्याशिवाय राहणार नाही ना. एखाद्या अज्ञान माणसाला तुम्ही किती मूर्ख बनवू शकणार. त्याला मर्यादा आहेत ना. तो कधी ना कधी शहाणा होणारच. जेव्हा शहाणा होईल तेव्हा त्याला कळेल की या माणसानं आपल्याला फसवलं आहे, तेव्हा तो तुझ्यावरती तुटून पडणारच. बरोबर आहे. ते आता होईल कालांतरानं. म्हणून या लोकांनी आता सावध राहण्याची गरज आहे. तुमचे विचार आणि ते जे तुमचं नेतृत्व आणि कर्तृत्व आहे ते प्रत्येक गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांमध्ये यावं आणि तरुण पिढीमध्ये यावं, हीच माझी विश आहे, मनापासून विश आहे. नाही, हे कधी येईल, आपल्या लोकांना अन्याय कळला पाहिजे आणि त्या अन्याय नुसतं कळून उपयोग नाही, तर त्याच्याबद्दल चीड निर्माण व्हायला पाहिजे. जो राग निर्माण व्हायला पाहिजे त्या व्यवस्थेबद्दलचा, तो होत नाही तोपर्यंत तसे नेते घडत नाही. तुम्हाला व्यवस्थेबद्दलचा राग आला पाहिजे. आता मला तरी वाटतं की प्रत्येक व्यक्तीला व्यवस्थेबद्दलचा राग आहे. कारण आता आपल्याला काय मिळतं, अन्याय मिळतोय, संघर्ष मिळतोय आणि लाचारीचंच जीवन मिळतंय. हेच झालंय. म्हणजे प्रत्येक आपण जो जास्तीत जास्त अन्याय कोणावरती होतोय तर मराठी वर्गावरती. म्हणजे महाराष्ट्रातले मूळ आपण मराठी आणि आमच्याच वरती तुम्ही अन्याय करतायत, तर कसं चालेल? तर सहन नाही करणार वर्ग जास्त काळ. तो हिंसक होईल उद्या भविष्यात. कारण तुम्ही जर त्यांच्याच घरात येऊन त्यांना उद्ध्वस्त करायला लागलात तर तो गप्प नाही बसणार ना. तो हिंसक वळण घेईल आणि तो हिंसक वळण गेल्याने मग तुमच्या कंट्रोलच्या बाहेर होईल. ते त्याच्या आधी त्यांचे डोळे उघडायला हवे. ही परिस्थिती आता यायला लागलेली आहे. आता कालच बघा ना, विखे पाटील चित्र जर पाहिलं, केविलवाणी चित्र होतं असं मला दिसतं. कालचं जे आंदोलन झालं उपोषणाचं जरांगे पाटलांनी केलं, जरांगे पाटील ठामपणे काही गोष्टी बोलत होते. आज त्या ठिकाणी तुम्हाला केविलवाणी येऊन बसावं लागलं हो. पूर्वी अशी येत होता, आता तुम्ही अशी येऊन बसायला लागलात, समजवायला लागलात. हा जो तुमच्यात झालेला बदल आहे हा केविलवाणीपणा आहे तुमचा, दुबळेपणा तो दिसतोय मला कालच्या त्या विखे पाटलांच्या ह्याच्यामध्ये. हतबलता दिसते तुमची पण. कसं करून हे आंदोलन थांबवायचं आहे त्यांना. म्हणजे तुमच्या गळ्यापर्यंत आलेलं आहे ते आंदोलन. तुम्हाला निर्णय आता घ्यावे लागतील. आणि आता आपण बघतोय आजच्या काळामध्ये आंदोलनं खूप बघायला मिळतात, कारण लोक आता शांत बसत नाही आहेत. आधीच्या काळामध्ये आंदोलन वगैरे एवढं नव्हतं ऐकायला मिळत, पण आता आहे. उद्या लोक नेत्यांचं पण ऐकणार नाहीत. एकदा आंदोलनात उतरले तर उद्या जर नेते मंडळी सांगितलं की नाही आता थांबा, लोक नाही थांबणार. कारण एकदा विश्वासघात झालाय, दुसऱ्यांदा झालाय, तिसऱ्यांदा झालाय. कारण आतापर्यंत गिरणी कामगारांच्या आंदोलनाबाबतीत हेच झालेलं आहे. तुमच्यावर विश्वास ठेवला, लोक आंदोलनाला आले, स्वतःचे पैसे. आहो का, खेडेगावातनं माणूस येतो त्याला 1,500-2,000 रुपये खर्च होतो. बरं, एवढं होऊन दिवसभर थांबून त्याला हाताला काय मिळतं? हां, आता भेट झाली, आता आठवड्यात असं होणार आहे, तुम्ही आता जावं. लोक जात होते, आता नाही जाणार ना. लोक म्हणतील तुम्ही बोलवलं आहे, आम्ही आता आंदोलनात आलेलो आहे, आता आंदोलनात जायचं की नाही निर्णय आम्ही घेऊ. आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत नाही आम्ही हलणार. ही लोक आता भूमिका घ्यायला लागलेली आहेत. परवाच्या आंदोलनात आम्ही पाहिलो त्यावेळेस लोकांना ज्यावेळी आम्ही फक्त सांगण्याची आवश्यकता आहे आंदोलनात तुम्ही या तयारीने. लोक ज्या दिवशी तयारीने येतील त्यावेळेस लोक नेत्यांचं सुद्धा नाही ऐकणार. बरोबर. कारण तुम्ही किती दिवस आम्हाला खेळवत ठेवणार आहात. बरोबर. हे सगळं तुमचं जे मोलाचं मार्गदर्शन आहे हे खूप विचार करायला लावणार आहे. आणि तुम्ही जे आमच्या चॅनलवरती आज आला आहात त्यासाठी आणि तुमचे जे मोलाचं मार्गदर्शन आम्हाला दिलं त्यासाठी तुमचं मनापासून आभार. आणि जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. नक्कीच मराठी माणसासाठी शेवटपर्यंत आपण काम करत राहायचं
आणि चांगल्या पद्धतीनं काम यश येईल आणि आपल्या सगळे चॅनल जर आम्हाला सहकार्य केलं तर नक्कीच आपल्या या गोष्टीला गती मिळेल असं मला वाटतं. धन्यवाद. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.